मला आपण विवेक चूडामणी ग्रंथ विवेक चूडामणी इथे 9वं प्रकरण आणि श्लोक क्रमांक 32ला थांबलेलो होतो. 9वं प्रकरण असे गुरु उपसक्ती म्हणजे उपपसंती आणि प्रश्नविधी. गुरूंना पसंत करायचे कसे पाहिजे ते आणि त्यांना प्रश्नविधी ते कसे असावेत आणि त्यांना प्रश्न विचारायचे आणि प्रश्न विचारताना त्यांना प्रसन्न करून, प्रसन्न म्हणजे काय, त्यांच्याशी समरस होऊन प्रश्न विचारू शकतो आपण त्यांना आणि मग ते उत्तर देणार. आणि आपण जेव्हा त्यांच्याशी एकजीव होऊ त्यावेळेला ते जे उत्तर देतील ते आपल्या बुद्धीला आपल्या मनाला पटलं नाही तरी पटणार. आणि एरवी आपलं मन जर आपण त्यांची समरस नसो तर आपले बुद्धीचा किडा डोक्यातला वळवळ करणार, मन वळवळ करणार आणि मग ते आपल्याला आकलन होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही त्यांच्यासारखे झाले. आपल्या बाबांनी आपल्याला तीच युक्ती वापरली. पहिलं त्यांच्यासारखं बनवलं, त्यांच्या नाममंत्राने आपल्याला त्यांच्या वर्गात त्यांच्याप्रमाणे बेसिक ज्ञान देऊन बनवलं आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली तरच आपल्याला कळेल. इथे सांगतात देवाला आत्मसात करायचा असेल तर अशा रीतीने तादात्म्यता ही प्रेमाची मोजपट्टी आहे. ते तादात्म्य जेव्हा परिपूर्ण होते तेव्हा प्रेमाची सांगता होत असते. एका ठिकाणी सांगतात ते पहा इथे की प्रेम हेच साध्य होय. आपण प्रेम ही साध्य आहे. ईश्वर हे प्रेम स्वरूप आहे आणि साध्य पण तेच आहे आणि साधनसुद्धा तेच आहे. प्रेम ईश्वराला प्राप्त करायचं साध्य आहे आणि साधन आहे. प्रेम हे ईश्वराला प्राप्त करायचं साधन आहे आणि साध्य काय, साध्यसुद्धा प्रेमच आहे. बघा आता ज्ञानेश्वरी जर आपण गेलो 17व्या अध्यायात ते म्हणतात नामच देव आहे आणि देवच नाम आहे. ज्ञानच ईश्वर आहे आणि ईश्वरच ज्ञान आहे. ज्याला प्राप्त करायचं आहे ते त्याला स्वतःला प्राप्त करायचं अशा प्रकारचं आहे. ते म्हणतात अन्यजन म्हणतात की भक्ती म्हणजे आपल्यामधील आत्मतत्वाच्या सत्यस्वरूपासंबंधी सतत ठेवले जाणारे अनुसंधान होय. आता यांना काय सांगायचं आहे, तुम्ही त्या तत्वाशी नेहमी कनेक्ट पाहिजे, त्याचं नाव भक्ती आहे. तुम्ही असं धरसोड कराल, 4 दांड्या 5-6 वेळा केलं, गेलो 1 तास मंदिरात, काल जसे ते काका आले होते त्यांना म्हटलं तेवढ्यापुरतं सीमित नाही, मी सकाळी पूर्ण 1 तास त्याच्यासाठी देतो, 1.5 तास देतो, असं नाही. टोटल वेळ पाहिजे, रिकामा अर्ध घडीसुद्धा नको हे आपल्याला. मग आपण कसे राहू शकतो, आपण अनन्य कसे होत, आपल्या नावाशी किती अनन्य. कोणी म्हणलं का माझं नाव गळून गेलं आहे मला आठवत नाही, त्याच्याशी तसं त्याला सतत अनुसंधानावर राहणं म्हणजे मी आणि ईश्वर एक स्वरूप आहे अशा भावनेवर राहणे. ज्याच्या ठिकाणी उपरोक्त गुणलक्षणे आहेत आणि जो आत्मतत्व जाणण्यात उत्सुक आहे, म्हणजे काय, आता समजा एखाद्याला ज्ञानच नाही झालं, तो कसा काय त्याच्याशी अनुसंधानाशी एकरूप राहू शकतो. दम लागल्यासारखं झाले का, आजीला बसायला द्या जागा, सरका तिकडे सरका. बघा आता यांना दम लागलाय. म्हणजे ही जी गोष्ट आहे की या ठिकाणी उपरोक्त गुणलक्षणे पाहिजेत. काय, जो आत्मतत्व जाणण्यात उत्सुक आहे त्याला असं प्रत्येक क्षणाला वाटते मला काहीतरी नवीन भेटणार, मला काही नवीन भेटणार, मला जाणायचं आहे. नवीन माणूस कसा अनुसंधान ठेवू शकतो, त्या विचारावर राहायचं, त्याला तर ज्ञान नाही. पण मला ईश्वर तत्व पाहिजे. मला जसा हट्ट करतो एखादा मनुष्य, तो हट्ट आहे ना, त्याचं काही झालं का तो त्या हट्टावरच येणार, तसं आपण त्याच्याशी निगडीत राहिलं पाहिजे ज्याच्या ठिकाणी. आणि जो आत्मतत्व जाणण्यात उत्सुक आहे त्याने बंधनातून मुक्त होण्याकरता साक्षात्कारी गुरुची भक्तिभावाने सेवा केली पाहिजे. आता बघा एक आपलं परमभाग्य, आपल्या भाग्याला पारावार नाही. आपल्याला गुरुची सेवा न करता ठेवा मिळाला काय प्रमाणे, अवचितची हाती ठेवा दिला सेवा न करिता. बघा अवचितच हाती ठेवा दिला सेवा न करिता. आपल्याला कोणत्याही प्रकारची सेवा न करता ते ज्ञान दिलं तरीसुद्धा अजून याच्यात मला नलावडे साहेबांची एक आठवण होती, मोठे नलावडे साहेब. ते काय म्हटले, इकडे पण आहे आपल्याकडं, पूर्ण सेवा केल्याशिवाय द्यायचं नाही. तर तो दुसरा टप्पा आहे नामाचा. पहिल्या टप्प्यात त्याची ओढ किती आहे,
तो किती समरस झाला आहे, त्याला असं किती वाटतं मी परमार्थाशी काय काय करावं, काय काय करावं, काय नाही करावं असं वाटतं. जो स्वतःचा अहंभाव बाजूला ठेवून परमार्थ करतो तो सक्सेस आहे. आणि त्याचा अहंभाव जिरवण्यासाठी स्वाध्यायामध्ये, स्वाध्यायाचे सत्संग चालतात, तिथे मोठमोठे साहेब लोक आहेत. ते काय करतात, रस्ता साफ करणार, झाडाला कंपाऊंड करणार, अशीच गावामधली कामं करणार, पुलाचं काम करणार, टाकी बांधायचं काम करणार. ही सेवा कशासाठी करायची असती, आपल्या जो अहम आहे, आपण पैसे देऊन पण करू शकतो. तेवढंसं महाराजांच्या आश्रमात जाऊन काम कर, पैसे देऊन नाही, तू केलं पाहिजे. का तू केलं पाहिजे, हा काय आग्रह महाराजांचा, तू का केलं पाहिजे. एकाला सांगितलं होतं, तू मला सर्व दे, तुझ्याकडचं असणारं मी तुला ब्रह्मचैतन्य देतो. बघा आता 2 दृष्टांत आहेत. तू मला सगळं दे, मी तुला ब्रह्मचैतन्याची भेट घालून देतो. मग एकाने दिलं सगळं, तरी त्याला काय पाहिजे तेवढीच फलश्रुती नाही भेटली. मग तो विचारतो, महाराज मी तुम्हाला सगळं दिलं, आता तुम्ही मला ब्रह्म दाखवायला पाहिजे, मला परमात्म्याचा अनुभव आणून द्यायला पाहिजे. ते म्हणले, तू अजून सगळं नाही दिलं, कारण तू असं म्हणतो मी तुम्हाला सगळं दिले, म्हणजे तुझ्याकडं आता काय शिल्लक आहे, अजून मी आहे तो दिला नाही म्हणून नाही. आता बघा, असा एक सच्चा माणूस असेल, सच्चा, बरं त्यांनी घेतलं ना, त्या बाबांनी स्वतःच्या घरासाठी बिलकुल वापरलं नाही, त्यांनी ते वाटून टाकलं. का, याची आसक्ती याच्यावर जडू नये म्हणून त्याला मोकळा करायचं आहे आणि याला गुतायचं आहे का नाही. असाच दुसरा एक पण म्हटला होता, असाच, ब्रह्म मी तुम्हाला प्राप्त करून देईल, तुमच्याकडचं जेवढं आहे तेवढं मला द्या, मी तुम्हाला ब्रह्म प्राप्त करून देईल, मी तुम्हाला ब्रह्म प्राप्त करून देईल. ही अशी लाईन. मग एक गेला वारकरी, हुशार वारकरी गेला, आणि मग त्यांनी लिहून दिलं चिठ्ठीत, मुंबईपासून पुण्यापर्यंत असणाऱ्या सगळ्या फॅक्टऱ्या, बंगले, जेवढं काय आहेत त्या सगळं, मोठमोठे हॉटेल, ते सगळं तुम्हाला देऊन टाकलेले, मला ब्रह्म दाखवा. मग ते बाबांनी पाहिलं, बरोबर बाबांनी पाहिलं त्याचा चेहरा. तो म्हणला, काय रे, मुंबईपासून पुण्यावरच्या फॅक्टऱ्या, परत बंगले, अजून काय सांगितलं होतं, हॉटेल, ती काय तुझ्या बापाची आहेत का. कोण म्हणले, गुरु महाराज. तेव्हा मग तो गुरु महाराजांना म्हणला, सेम टू यू. मी ब्रह्म काय तुमच्या बापाचं आहे काय तुम्ही. बघा, म्हणजे असे 2 आहेत. आता त्यांचा उद्देश काय त्याच्यावर अवलंबून आहे. तसं इथं गुरुची सेवा केली पाहिजे, ते तर सेवा हाच दारवंटा. ज्ञानेश्वर महाराज एवढ्या उंचीवर काय गेलेले आहेत. सेवा या शब्दाचा पहिला अर्थ आहे आपला अहंकार गेला पाहिजे. नाही तर सेवा करून सुद्धा आम्ही लय बाबाचं केलं, आम्ही लय बाबाचं केलं, म्हणून तिथं बारकाईने लिहिले, अगर्वता करावे. दास्य सकळ म्हणजे वर विचारायचं पण नाही, असं का बाबा, असं का बाबा म्हणणं म्हणजे ऑब्जेक्शन घेतलेले, म्हणजे दास्य का तो मालक आहे, मालक झाला. बघा, स्वतःच्या सत्य स्वरूपाशी सतत अनुसंधान ठेवणे यामध्ये खरी भक्ती असते. स्वतःच्या सत्य स्वरूपाबद्दल हे कसं आहे, हे सत्य आहे का, हे असत्य, हे असत्य आहे. परंतु आपण मग कशावर सत्यावर दृष्टी ठेवायची, आपल्या आत्मस्वरूपावर, आपल्या मूळ स्वरूपावर, आणि त्याच्यावर सतत त्याचं नाव भक्ती आहे. आणि भक्ती या शब्दाची जर फोड केली तर जे कधीही विभक्त होऊ शकत नाही, तो शब्दच असा आहे, जॉईंट आहे भक्ती, ते कधीच बाजूला होत नाही. तुम्ही प्रयत्न केला तरी बाप रखमादीवरू जीवीचा जिवाळा, काही केल्या वेगळा नोहे गे माय, अशा प्रकारची भक्ती असते. भक्तीची व्याख्या पुढे चालू ठेवताना देत आहेत शंकराचार्य. पूर्वीच्या व्याख्येत आणि आत्ताच्या व्याख्येत सूक्ष्म भेद आहे. ज्या मार्गाने परमेश्वराचे प्रेम संपादन करता येते तो पूर्वीच्या व्याख्येने सांगितला आहे. तर प्रेम हेच साध्य होय. आता देवाचं आपल्याला प्रेम करण्यासाठी आपण काय केलेलं आहे प्रयत्न, ते देवाचं प्रेम हे साध्य आहे तुमचं, दुसरं काय साध्य नाही. मज गोपिकांची कोण गोडी, त्यांच्या प्रेमाची जाती चोखटी, या लागे मी स्वयं श्रीपती पोखीत असे, असं एक वाक्य. मी अर्जुनाची घोडी धुतली, अशा प्रकारचं याच्याबद्दल सांगतात. प्रेम हेच साध्य आहे, म्हणजे नाम आणि देव वेगळा नाही. नाथबाबा म्हणतात, तुम्हाला नाम दिलं आणि मग देव कधी दिला, म्हणजे देव देताना त्या नामाच्या पुडीमध्ये बांधून दिलाय का, नाम आणि देव एकच आहे असं.
अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर ते म्हणतात, पुढे जाऊन सांगतात, त्या भक्तीची व्याख्या सांगत असताना, व्यवहारात सुद्धा तुम्हाला बघा, ज्यामुळे श्रद्धाळू समाज अवनतीच्या खोल गर्तेत कड्यासारखा कोसळाय, त्या भारतामधील गुरुकृपेच्या जादूचा परामर्श पूर्वीच घेतला आहे. मोटारीचा दरवाजा उघडणे की टंकलेखन किंवा भोजनकला यासारखी साधी गोष्टसुद्धा आपणास शिक्षकाशिवाय शिकता येत नाही. तर मग परमार्थातलं अंतिम सत्य प्राप्त करायचं असेल तर पाहिजे की नाही सद्गुरू, ते त्यांना सांगायचं. तर विवेकी जीवन जगण्याकरता गुरुची आवश्यकता आहे हे नाकारता येणार नाही. आताचं जीवन चाललंय अविवेकी जीवन आहे आपलं, आणि तुम्हाला जर विवेकी जीवन जगायचं आहे, विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे निखळ ज्ञान. विवेक म्हणजे बिगर मिश्रित दूध, बिगर मिलावट वस्तू, त्याचं नाव ज्ञान आहे, त्याचं नाव विवेक आहे. तसं जगायचं असेल तर तुम्हाला त्याची गरज. आजकाल अडचण आहे ती, ज्याला श्रुतीग्रंथात गुरु म्हणतात, अशा योग्य प्रकारच्या शिक्षकाची शंकराचार्य लक्षणे. प्राज्ञा म्हणजे जो स्वतःमध्ये दिव्य जाणीवत्वाच्या स्वात्म अनुभवामध्ये स्थिरावला आहे, या अर्थप्रचूर शब्दाने निर्देशित करतात. प्राज्ञम या शब्दाचा अर्थ तो स्वतःच्या आत्मस्वरूपामध्ये, त्या दिव्य स्वरूपामध्ये सतत मग्न. सतत मग्न म्हणजे ही कल्पना काय करू शकतो आपण? ध्यानाला बसलेला आहे, सारखा भजन करतोय. अर्जुनाला ती युक्ती शिकवली, लढाई करताना सुद्धा तू त्याच्यामध्ये राह. आपण सुद्धा त्याच्यामध्ये असतो, ज्या वेळेला आपण अनन्यत्वाने असतो त्यावेळेला, आणि ज्यावेळेला परत आपण देहबुद्धीवर येतो, अहम आला का सोहम गेला, आणि अहम गेला का सोहम आला. आता हाच विचार तुकाराम महाराज काय सांगतात, अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला, आणि अहंकारे नाडिले, तुका म्हणे. आता हे आपण आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे, आपलं आत्मपरीक्षण करायचं आहे, मी कोणत्या प्रमाणात बसतो पहा, याप्रमाणे ते सांगतात. म्हणून आपल्याला त्यांची गरज आहे. आणि त्यांना गुरुजी सद्गुरूची उपासना म्हणजे केवळ वाढत्या तिटकाऱ्याने किंवा विषण्ण असमाधानाने केलेली त्यांची गुलामगिरीसारखी देह शुश्रूषा नव्हे. आता गुरुची सेवा करा, गुरुची म्हणजे काय बाबा ते करायचं म्हणून करायचं नाही, म्हणजे त्याला जबरदस्ती नाही करायचं, ते प्रेमातून झालं पाहिजे, प्रेमातून झालं पाहिजे. पहा, प्रेमातून होण्याची सगळं झालं. आता आपण जेवलो, झोपलो, 11ला लाईट बंद केली, झोपलो, आणि तेवढ्यात यांच्या माहेरचे आले, घरचे पाहुणे, माहेरचे पाहुणे आले, आणि आता जेवायचंच आहे त्यांना. आता ते काय म्हणणार? काय म्हणणार? आता नाही जमणार, आता एवढा वेळ काय तुम्हाला सांगता नाही आलं काय, आता नाही जमणार, असं म्हणणार का? ते असं कधी म्हणणार? ज्यावेळेला मालकाच्या इकडचे आले त्यावेळेला म्हणू शकतात ते, हां, पण माहेरच्यांच्या इकडच्यांना नाही म्हणणार, कारण तिथे प्रेम आहे. त्या प्रेमामध्ये श्रम जाणवला जात नाही, त्याच्यामध्ये उलट अजून त्याच्यामध्ये असं एक निर्माण होती शक्ती. त्याप्रमाणे मग ती असमाधानाने तिटकाराने केलेली सेवा नाही. बघा, एक महात्म्याचं फक्त मी नाव नाही घेत, आपल्यात असं एक महात्मे, त्यांचं सगळं करावं लागतं. सुनबाई अंग पुसतात, तेव्हा त्यांच्याबद्दल त्यांच्या सुनबाईला विचारलं, तुम्हाला असं कधी वाटत नाही का बुवा? ते म्हणले, असं वाटलं आम्हाला, आणि हे जरी बाबांच्या लक्षात आलं तरी ते करून देणार नाहीत. बघा बघा, म्हणजे आपण जसं लहान बाळाचं करतो ना आपल्या मुलाचं, तसं गुलामगिरी नाही. आता साधूचे दास म्हणजे गुलाम करून ठेवलेत लोकांनी, आणि ज्याचं त्याचं भाग्याप्रमाणेच भेटतो. गुलाम करून घेणारा बी बाबा आहे, आणि बाबाला बी गुलाम करता येतं आपल्याला. आपण बाबाला पण गुलाम करू शकतो. आहेत आपले बाबा असे सगळे, आपल्या हाके सरसे आपल्याला येतात, आपल्याला नाही त्यांच्याकडे जायला टाईम. आपण त्यांना बोलू, आज गुरुपौर्णिमा आहे, येतं का घरी आम्हाला भेटायला? असं ते गुलाम झालेत समजायचं आपलं, ते लाचावलेले आहेत आपल्यासाठी. तुम्ही आपल्या आईला किती पण टाकून बोला ना, पण ती आपल्यासाठी धावतच येणार, कारण ती आपली गुलाम आहे. बघा, आपली आई आपलं डोकं दाबू शकते, आपल्या आई आपलं पाय दाबू शकते, आपल्याला पाठ दुखत असली तर. मुलगी आणि पत्नी कंटाळा करू शकते, पण आईला असं वाटतं की माझ्या बाळाला त्रास झाला, मी करीन, स्वतः ताकद नसलेली. हे आपण सगळे अनुभवतो. ते रिलेशन आहे गुरुजींशी, ते रिलेशन आहे.
शिष्य केवळ महात्म्यांच्या प्रेमाने आणि आदरभावाने देहभावन विसरून त्यांची सर्व काल का सेवा करतो. आत्ता तुम्ही पहा यूट्यूबला आपले आळंदीमधले ते मोठे बाबा, आपण नाही मोठे बाबा, त्या कुरेकर बाबा, त्यांच्याबरोबर एक आहेत, कमीत कमी 55 ते 60 वर्षाचे असतील ते, त्यांचे बरोबर असतात नेहमी. सेवेभावी वृत्ती, फक्त सेवा बरोबर नेहमी बरोबर आहेत त्यांच्यात म्हणजे आपल्यापेक्षा ते वयाने मोठे आहेत. तर तो का सेवा करतो बाबाची ते म्हणतात बघा, शिष्य केवळ महात्म्याच्या प्रेमाने आणि आदरभावाने देहभाव विसरून त्यांची सर्व काल, त्याला नाही शीन होत, त्याला जाणीव पण नाही होत, आपण काय सेवा केली याची सुद्धा जाणीव नाही. त्याचं नाव आहे आठवं नाठवं गेला भावाभाव, आपल्या फिट डोक्यात आहे सगळं, आणि सर्व प्रकारे सेवा करतो. त्यायोगे साधकाला महात्म्याच्या उत्तम उत्तम गुणांची व त्यांच्या वैभवाची सतत स्मृती ठेवावी लागते. बाबांना काय आवडतं, बाबांना कसं वाटतं, बाबांना काय पाहिजे याचं त्याला स्मरणात ठेवावं लागतं. आणि त्यांचं स्मरणात ठेवता 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 मानावे ऐकावे तेची सदा हरपले पै आपण पै. बघा असे उलटे तरी संता ते पाहता गुसाय, त्यांच्याबरोबर राहताना ते कसे बसतात, ते कसे उठतात, ते कसं काय करतात, काय बोलतात, ते पाहता पाहता आपल्याला ते शिक्षण भेटतं. तुम्ही जसे मावशीच्या मोठ्या आईच्या आत्याच्या बरोबर राहून चुलतीच्या बरोबर राहून कसं आपण स्वयंपाक करायला शिकलो, सेम तोच फॉर्म्युला आहे तिथं. तो क्लिनर म्हणतात ना, क्लीनर, तो जसा ड्रायव्हरच्या संगतीत राहता राहता बघतो कसं करायचं, आणि तो एक दिवशी ड्रायव्हर होतो आहे की नाही. तसं बाबाचं पाहता 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 एक दिवशी हा बाबा होऊन जातो. आणि इतकं डिक्टो बाबा होतो, पहिला बाबा का हा दुसरा बाबा. दिवा लावलाय तर कोणती आधील तो ओळखीचे, जैसे दीपी दीप लावीजे, मग आधील तो कोण ओळखीजे, तैसे सर्वस्व जो मज भजे तो मीच होऊन ठेकाय. बघा किती समर्पक आहे ओळ. जो मला सर्वस्वाने बसतो त्याला ते बसता 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 तो मीच होऊन जातो. ती खरी सेवा आहे. सेवा म्हणजे समरस होणे आहे सेवा या शब्दाचा अर्थ. तुम्ही तुमच्या आपल्या कोणत्याही कामाशी समरस व्हा बरं, त्या श्रमाची जाणीवच नाही होत आणि काम इतकं झटकन झाल्यासारखं वाटतं. आता तुम्ही इथून जाऊन पळत जाऊन स्वयंपाक करणं लई झटकन होणार, तेच इतर वेळा मोकळ्या मोकळ्या नाही होणार. कारण ते काय होतं, त्या समर्पणामध्ये त्या सेवेमध्ये कशाची जाणीव नाही होत आणि देव अंगात घुसल्या. जसं कीर्तन करताना अंगात घुसतो तसं हे करताना पण घुसतो. श्री गुरुच्या व्यक्तिमत्वाच्या द्वारा त्यांच्यामधील आदर्शाची सतत ठेवली गेलेली जाण, त्यामुळे त्या नवशिक्या साधकाची नैतिक गुणवत्ता आणि धार्मिक वृत्ती सावकाश आणि स्थिरपणे वाढीला लागते. गावबाचं उदाहरण बघा, गावबाचं गुळ खायला गेलेला मनुष्य इतकी की तो आपल्या आंतरिक सुचित्वामध्ये चांगला स्थिरावतो, नाहीपेक्षा त्याला तेवढा विकास करून घेण्यास कित्येक वर्ष आणि तीही कष्ट घेऊ लागली असती. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी दुसरं काहीच केलं नाही, माझी जी प्रगती आहे ज्ञानदेव म्हणे, श्री गुरुचा मी दास, नेन साधनासी आण काही, मला दुसरं काहीच माहीत नाही. अशा प्रकारचं त्यांनी सांगितल्यानंतर पुढे आपण काल इथे येऊन थांबलेलो होतो. याच कारणाकरता सद्गुरूंच्या उपासनेच शिष्य आपल्या मर्यादा बंधनातून मुक्त होण्यास समर्थ होतो असे श्री शंकराचार्यांनी सांगितले. आणि मग तो सहज त्या बंधनातून कधी पास झालो. मला आता एक आठवलं, आपले नारायण बाबा गोपाळे ते म्हणले, मी नवीन कीर्तन करायला लागलो, कीर्तन करता करता करिता परीक्षा देता 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 कधी परीक्षक झालो हे कळालं नाही. अजूनही आपल्याला वाटत नाही आपण मोठे झालोय. तुम्हाला वाटतंय काय साहेब? अजून आपण लहानच वाटतं नाही. आता मी पुढचा प्रश्न विचारतो, आपल्याला असं लग्न झालं असं वाटतंय का आपलं? असं मी आबासाहेबांना विचारलं होतं विठ्ठलवाडीला, शिंदे दादा आम्ही सगळे होतो, सेवा आपली होती. आपण म्हणलं अजून वाटत नाही. तुम्हाला वाटतं का तुमचं लग्न झालंय? ते म्हणले अजिबात वाटत नाही. आपण बालपणात जातो, आपण आहोत इकडं असं आपल्याला वाटत नाही. असंच एकदा जाधव साहेब आपल्या नातीला घेऊन बसले होते कीर्तनात, आणि कीर्तनाला अभंग घेतलं होतं, आपली सेवा होती, अवघाची संसार सुखाचा करी.
ते म्हणलं कधी संसार करता करता पुरा संसारिक झालोय कळलं नाही. बघा साहेब कीर्तनाला सुद्धा नातीला मांडी घेऊन बसलेत. तसा इकडे सुद्धा तोच फॉर्म्युला आहे. परमार्थ करता काहीच कळत नसतं, परमार्थातल्या काहीच स्टेप कळत नसतात, पण त्यांच्या संगतीत राहता राहता माणूस तसा होऊन जातो. बघा साधना ते म्हणतात, शिवाय ते म्हणतात त्याला महात्म्या गुरूंशी अनुसंधान साधण्याच्या कामी आवश्यक असते व त्याने सद्गुरूच्यावर हृदय आणि भावना यांच्याद्वारा नव्हे तर बुद्धी आणि तिचे आदर्श यांच्याद्वारा केलेली भक्ती शिष्यास महात्म्याची अनुसंधान साधण्याच्या कामी लायक बनवते. आपल्याला बाबाचं करायचं आहे, पण हृदयाने आणि भावनेने नाही करायचं, ज्ञानाने करायचं. ज्ञानाने पंढरपूरला जायचं आहे पण खिशात पैसे पाहिजे, तीर्थयात्रा करायचे पैसे पाहिजेत, उगाच भावनेने नसतं करायचं. कोणतीही गोष्ट ज्ञानाने झाली पाहिजे, भाव पाहिजे, आणि हळूहळू हळू तो ज्ञानापर्यंत पोहोचला पाहिजे. महात्म्याशी अनुसंधान साधण्याच्या कामी उत्स्फूर्त क्षणी सद्गुरूंच्या मुखातून जेव्हा गर्भित अर्थ सूचक वचने महावाक्य कानी पडतात तेव्हा शिष्य त्याचा एकदम अर्थबोध होतो. त्याला शिष्याला तो सेवाभावी, मग त्याच्यामध्ये ते महात्म्यांमधले गुण संक्रमित होतात, मग तो ज्ञानाच्या जवळ जातो. मग हृदयाने न ऐकत, तो भावनांनी नाही ऐकत, डायरेक्ट ज्ञानाने, आणि त्यांनी तिकडून उच्चारल्याबरोबर त्याला लगेच इकडं अर्थबोध होतो. इकडं बोलायचं आणि तिकडं अर्थाचा बोध लगेच होईल. अहो किती वेळा आपण घोकंपट्टी केली तरी होत नाही, पण सेवेतून मात्र असो. म्हणून परत त्यांनी एक सांगितलं, तेथं सेवा हाच दारवंटा. त्यांच्या घरात जर एंट्री पाहिजे तर सेवेतून. आणि सेवा कशासाठी? आपला अहंकार गलित गात्र करण्यासाठी. काल आपण इथपर्यंत आलेलो होतो, पुढे पाहूया 33 क्रमांकाचं, जो शास्त्रात पारंगत आहे गुरुजी. आपल्याला तसं करायचं आहे, ओपन चाललंय आपलं, करायचं आहे आपल्याला. ते जे साधू संतांनी केलं तेच करायचं आहे, हेच करणे आम्हा काम करायचं आपल्याला. आता पण करण्यासाठी आपल्यामध्ये ते गुण आवश्यक पाहिजे. तो आनंद पदावरी 14 चौकट्यांचा राज्य आहे ना, तो ग्रंथ कीर्तन करणाराला, ज्याला समाजाला ज्ञान सांगायचं, त्याला असा चौकस करणार त्याला. जसं आरशात आपलं प्रतिबिंब पाहायचं असेल तर आरसा स्वच्छ करायचा असतो, तसं आपल्याला करणार आहे. आणि हा आपल्याला कधीच व्हायबल होऊन देणार नाही. लोकांनी काही करू द्या परमार्थ म्हणून, कशालाही काही समजू द्या परमार्थ, पण तुम्हाला जर कळालं असेल याला परमार्थ नाही म्हणत, यालाच परमार्थ म्हणतात, तर अख्खं जग तुमच्या विरोधात असलं तरी तुम्ही तुमच्या बोधापासून ढळणार नाही, तुम्ही अबाधित राहणार. आपण करतो ते बरोबर आहे असं आपल्याला होईल. असा हा विवेकाचा संग्रह मुकुटमणी हा ग्रंथ आहे. काय करायला पाहिजे आणि काही करायलाच नाही पाहिजे, आणि करायला पाहिजे जे आपल्याला नाही ना करायचं ते इतराला करायचं. असंच बाबा मला म्हणले, ते कोणत्या गोष्टीचा तीर्थाचा सुद्धा निषेध नाही करायचा. यांचं आपलं प्रवचन झालं, कारण ते तुम्हाला नाही आता गरजेचं, पण नवशिक्क्याला ते गरजेचं आहे. बालवाडी आता डिग्रीवाल्याला गरजेचं नाही, याला बालवाडीची गरज नाही, पण नवीन जो आहे त्याला इथपर्यंत पोहोचायचं असेल तर त्याला तिथून जायचं. जो शास्त्रात पारंगत आहे, पापरहित. पापरहित म्हणजे काय? मलरहित. पाप म्हणजे मी देह म्हणणे म्हणजे पाप आहे. मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या, सामान्य पाप नाही, ब्रह्महत्येचं पातक आहे. केव्हा? मी देह म्हटलं तर, आणि मी आत्मा म्हणलं एकदम चकाचक. मग त्याला जे नामच नाही पापाचे, काय बाबा प्रमाण आहेत, असं करा ना बाबा, आम्हाला तुम्ही करा. जे नामच नाही, आम्ही तर अजून तसे नाही, तर तुम्हाला कधी करणार तसे? तो विडा आहे, तसा पाहिजे. ते म्हणतात जे पापरहित म्हणजे नामच नाही पापाचे. का नाही राहिलं? काहीच पाप नव्हतं का? मग आपण सांगतो पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी. हो येतो ना पाप जन्म करून, पण आता त्याला आग लावून टाकली आम्ही. नाम संकीर्तन साधन पैसोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. एक अभंग आज भेटला होता सहज वाचता. मरणा हाती सुटली काया विचारे या निश्चये. बघा आता आपण, आपल्याला नाही मरण आत्म्याला, पण शरीराला आहे ना. मरण हाती सुटली काया, माझ्या कायेला सुद्धा मरण नाही, ती सुद्धा चिरंजीव झाली. ती तिच्या मूळ तुका म्हणे जाय ठाया,
जाय आली आपुल्या, तुका म्हणे ठाया जाय आली आपुल्या, हे आत्म्याला पण संबोधलेले आहे. आणि पंचमहाभूताच्या शरीराला आता हे वाक्य आहे, तुका म्हणे ठाया जाय आली आपुल्या. कुठून आलं आकाश, कुठून आली पृथ्वी, कुठून आलं वायू, कुठून आला अग्नी आणि कुठून आलं पाणी. ही 5 तत्व कुठून आली? ते मूळ पंचतत्वातून आली, परमात्मा स्वरूपातून आली आणि आता परमात्म्यात गेली. गेली. तुम्ही आकाश म्हणता ना, ते आकाश नाही हो, आकाश आहे ना त्याच्यामध्ये, आकाश नाही, ते काय आहे? ब्रह्मचैतन्य. ती पृथ्वी नाही आहे, ते ब्रह्मचैतन्य. पाणी नाही आहे, ते ब्रह्मचैतन्य. अग्नी नाही आहे, ते ब्रह्मचैतन्य. वायू नाही, ते ब्रह्मचैतन्य. म्हणजे माझ्या शरीराला सुद्धा, मग मुक्ताबाईंनी ज्ञानदेवाच्या मुक्ताबाई सनदमध्ये म्हणतात, मला देहासहित मोक्ष पाहिजे, माझ्या देहाला मोक्ष भेटेल असं दादा सांगा. इथं आत्म्याच्या मोक्षाची गॅरंटी देत नाही. तू बद्ध आहेस, इथं देहाला मोक्ष देऊ शकतो, एवढी ताकद आहे. काय ते आपल्या बलभीम बाबांच्या शिष्य भगीरथीताई ज्यांचा ग्रंथ वाचतोय, त्यांच्या 3ऱ्या पिढीतले गुरु आज आळंदीमध्ये, पुण्यामध्ये जिमखाना, डेक्कन जिमखान्याच्या तिथे त्यांचं समाधीचं हे आश्रम आहे मोठा. तर त्या म्हणल्या, आम्हाला कोणाकडं जायची गरज नाही, सांप्रदायिक लोक येतात, आमच्यात या तुम्ही, काय गरज आहे, आम्ही 2.5 ते 3 तासात तुम्हाला ईश्वराचं दर्शन करून देऊ शकतो. पहा, ईश्वर स्वरूपाचं, ईश्वर स्वरूप करू शकतो. एवढा आपला संप्रदाय मान असल्यावर कशाला कोणाच्या पाठीमागं लोंढा वळायची गरज आहे. पहा, पण ते जाज्वल्य आणि ती आपली भूमिका आपल्याला कळायला पाहिजे. राजा भिकारी होऊन 2 दाण्यासाठी भीक मागत बसलाय, त्याला ही गोष्ट कळू शकत नाही. जो देहबुद्धीचा दास आहे त्याला कळू शकत नाही. मग सांगा बरं, आता कुठं जायचंय कोणला? म्हणजे फक्त बाबा म्हणतात समजूतच बात करायची ना. तुका म्हणे ठाया जाय आली आपल्या, म्हणजे काय करायचंय? कुठं प्रवास करायचा आहे? फक्त समजूत बात करायची. मग समजून देणं सुद्धा सोपं आहे, बाबा म्हणतात त्यांना जायचे. आणि समजून घेणं सुद्धा सोपं आहे. बघा, समजून देणं सुद्धा सोपं आहे आणि समजून घेणं सुद्धा सोपं आहे. बघा, पापरहित कामने, बघा, आणि संत नव्हते का? हां, चला, शरीराने संत नव्हते का? ते पापी नव्हते का? अरे बाबा होते ते. हरिपाठ विचार करायला लावतोय, नाम संकीर्तन, वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची. अशा वैष्णव पापी होते? हो, जोपर्यंत तो देव समजतो तो पापीच आहे. आणि ज्या दिवशी समजेल मी ब्रह्म आहे, आकारासहित मी ब्रह्म आहे, विटे सहित चरण ओवाळी, बाबा मग त्याचं संपलं. तर त्याला काहीच नाही. कामनेने विद्ध न होणारा, कोणत्याही कामना नाहीत त्याला. मग कामना नाही म्हणजे विषयाचं काही संग नाही करत का? या जगात राहत नाही. अरे या जगात राहायचं म्हणजे ते करावंच लागेल. प्रापंचिक जीवाला प्रपंच सोडून कुठं जाता नाही यायचं. पण त्या प्रपंचाचं अधिष्ठान काय? जिही विषय संग न सांडिता, इंद्रियासी न दंडिता, भोगिली निसंगता, कामे वीन कामना रहित येतो. बघा, आणि मोक्ष किती झटक्यात आहे. माऊलींचं म्हणणं आहे, तैसा मनाचा मारू न करता, इंद्रियाशी दुःख न देता, येत मोक्ष असे आयता श्रवणाम. बरं, आपल्याला आयतीची सवय आहे ना, आपल्याला आयत्याची सवय, तर आयत मिळेल तुम्हाला म्हणतो. तो कामने विद्ध न होणारा, परमोच्च तत्व पूर्णपणे जाणणारा असतो. तुम्ही त्याला कोणत्या याच्यात गुंतवू शकत नाही, तुम्ही त्याला काही देऊ पण शकत नाही. कारण तो त्याच्या पलीकडे, तुम्ही जे देणार आहे ते नश्वर आहे आणि तो कुठे आहे? शाश्वताच्या ठिकाणी. त्याच्याकडे किती आहे? त्याच्याकडे किती आहे? सर्व सुखाचे आगर. तुमच्याकडे काय? तुमची पाटीलकी, तुमची किती पाटीलकी? त्या पाटीलकीचा तर लाय माणसाला ह्या राहतं ना. बघा, परमतत्व तुझे औदार्य जाणू सकल, देताना म्हणसी पात्र अपात्र, परी कैवल्य ऐसे पवित्र, वैरियाही दिदले. मग हे आता पुढे सांगणार आहे ना.
अहो तो वैर्याला देतो, तर सेवा करणाऱ्याला का नाही देणार? सेवा करणारा मनात म्हणतो तो तर माझा जन्मसिद्ध काय मला नाही भेटणार तर कोणाला भेटणार? जो मुलगा वडिलांची सेवा करतो त्याला नाही मेवा भेटणार, तो न करणाराला बी द्यावा लागतोय. तर करणारा तर हक्काचा झाला. तो परमोच्च तत्व पूर्णपणे जाणणारा असतो. परमोच्च तत्व जाणणारा असतो नाही, पूर्णपणे जाणणारा असतो. जो ब्रह्मामध्ये रममान होतो, जो ब्रह्मामध्ये रममान होतो, जो रामामध्ये रममान होतो, त्याचं नाव राम आहे. रमणे त्या परमात्म तत्वामध्ये. रमे मन तेथे. कोणती रमा ही? रमे मन तेथे क्रीडा करी. पुढं काय? तुकाराम महाराजांचं आहे. रमे मन तेथे क्रीडा करी. जो ब्रह्मामध्ये रममान होतो, ज्याने सर्व इंधन जाळून भस्मसात केलेले. कोणतं इंधन? अज्ञानाचं आहे. असा शांत झालेला अग्नीसारखा असतो, ज्याला अभिव्यक्त व्हावयास काहीच हेतू लागत नाही प्रगट होण्यासाठी. अशा मर्यादा रहित, आशा मर्यादित रहित नाही, कोणतीही आशा नाही, आणि तो कोणत्या मर्यादेच्या गुंतलेला नाही, त्याला मर्यादा नाही. आम्हाला पोलीस पकडायला येणार, आम्ही नोंट्रीतून गाडी घातली, कॉर्नर पार्किंग केली का ट्रॉफिकवाले येणार, पण ते येताना आम्ही लक्ष असतो बारीमध्ये आरशामध्ये, मागून साहेब येतील गाडीत. मग गाडी आली का लगेच स्टार्टर मारायचा, छू साहेबांची गाडी दिसली आरशात. पण साहेब आपले साहेब आहेत ते असे पुढून येतात नो एंट्रीतून, लायसन आपण बघत असतो मागं नाही, इकडून पुढून हजर. मग आपण म्हणलं साहेब तुम्ही नाही का नो एंट्रीतून आले? नो एंट्रीच्या पट्ट्या पाट्या आम्ही लावलेल्या आहेत. कोणासाठी लावल्यात? तुमच्यासाठी, तुमचं ॲक्सिडेंट होऊ नये, तुमच्या सोयीसाठी. त्या पाट्या आम्हाला बांधू शकत नाही. धर्मग्रंथसुद्धा साधूला बांधू शकत नाही. ते असे व्यापक आहेत. आकाशमंडप, पृथ्वी आसन, बघा आत्ताच गरज होती त्याप्रमाणे. ते एवढे मोठे, ते कोणत्याही बंधनात घातले जात नाही. म्हणून आकाशमंडप, पृथ्वी आसन, रमे मन तेथे क्रीडा करीत. ज्याला अभिव्यक्त असतं, ज्या मर्यादा रहित आहेत, दयासागराप्रमाणे असतात. दया वान नाही, दयेच्या सागराप्रमाणे. सागराचं पैल तीर कळू शकतं, तसं साधूची दया, करुणा, प्रेम कळू शकत नाही आपल्याला. कळेल कधी? आपण तसे व्हावे, मग कळणार. तो ज्याच्यामध्ये समर्पित झालेला आहे असा एक निकटचा मित्र असतो. त्या गुरुला जो त्याच्यामध्ये समर्पित झालेला आहे. कशामध्ये? त्या परमतत्वामध्ये समरस झालेला आहे, समर्पित झालेला आहे, असा एक निकटचा मित्र असतो आपला. आपले गुरुवारी सगळे सांगतात, बाबा आणि आम्ही जर कधी एस टी स्टँडला उभे असलो आणि आम्ही लहान आणि बाबा वयानेच वाटायचे वडिलांच्या वयाचे, मग त्यांच्या ओळखीचे जर लोक आम्हाला जर भेटलं कोणी आमच्या ओळखीचं, सांगायचं आम्ही आमचे गुरु येते. पण बाबांच्या ओळखीचे भेटले, हे कोण? ते म्हणायचे हे माझे मित्र आहेत. मग यांच्या एवढा असू द्या, यांच्या एवढा असू द्या, यांच्या साहेबांना एवढं असू द्या, काय वाटणार? मित्र आहे म्हणजे बघा ते आपले. त्यांच्याशी आपल्यातलं सख्यत्व, आत्मनिवेदनमधलं सख्यत्व जोडलं पाहिजे. श्री गुरु परब्रह्मामध्ये चांगल्या रीतीने स्थित झालेले असावेत. आपली गुरुजींची भूमिका पूर्ण त्याच्याशी समरस झालेली असावी. श्री शंकराचार्य या दृढ कथनाच्या जोडीला पुष्ट्यर्थ आणखी कोणते गुण असावेत हे सांगतात. त्याच्या अजून पुष्टी देण्यासाठी अजून काय काय हवं आहे बाबांकडे ते सांगतात. हे सर्व गुणांची यादी विस्ताराने देत आहेत. त्यांच्याजवळ अभ्यास केला असता असे आढळून येईल की प्रत्येक साक्षात्कारी आणि ज्ञानी पुरुष उत्कृष्ट अध्यात्म गुरु होईलच किंवा होण्याची अपेक्षा पूर्ण करीलच असे नाही. साक्षात्कार झालाय तर त्याच्यापुरता राहील. तो दुसऱ्याला तसंच पद्धती. किती लोकांची दुकानं असतात, पण एखाद्याला ती धंदा करण्याची टॅक्ट असते, बरोबर गिरायकाला आपल्याकडे आकर्षित करतो, त्यांच्यासारखं बोलतो आणि माल संपवून जातो. मग ती काय पाहिजे? खोबी पाहिजे. ती त्या प्रत्येकाकडेच असेल, साक्षात्कारी पुरुषाकडे असं सांगता येत नाही.
अध्यात्मगुरू होण्याची अपेक्षा पूर्ण करीलच असे नाही, अशी काही लक्षणे या ठिकाणी श्री शंकराचार्य सांगतात. भ्रांत जीवाला मार्गदर्शन करायचे, त्याला काहीच माहीत नाही, त्याला ताळ्यावर आणायचे. सोपं आहे काय? ज्याला काहीच माहीत नाही त्याला ताळ्यावर आणायचं? हां, असं जर पाहायचं असेल त्याला कसं ताळ्यावर आणतात, तर उपनिषद गंगा यांचीच आहे, चिन्मयानंदांची. त्यांनी 20-20 मिनिटाच्या क्लिप बनवलेलं. फार भ्रांत झालेलं आहे, त्याला ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. कसं आणणार? भ्रांत जीवाला मार्गदर्शन करणे व त्याला उपदेश देणे आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाचे उत्कलन करण्यास, आपल्यामधील नाठाळ अवगुणाची गुंतवळ सोडवण्यास त्याला मदत करण्याकरता, त्याला त्याच्यातल्या अवगुणातून त्याला बाहेर काढण्यासाठी मदत कोणाला करावं लागते? बाबाला खाली यावं लागतं. बाबाला एखाद्या खड्ड्यात पडलेलं आहे, त्याला वर काढायचं असेल तर बाबा ताट राहून त्याला वर नाही काढू शकत. बाबाला सुद्धा वाकावं लागतं आणि त्या गटराचा घाणवास घ्यावा लागतो, तेव्हा तो त्याला वर काढू शकतो. नाठाळ अवगुणांच्या गुंतवळ सोडवण्यास त्याला मदत करण्याकरता त्यांना परिपूर्ण अनुभवाखेरीज आणखी इतर गुणाची आवश्यकता असते. सद्गुरू निसंशयपणे पूर्ण साक्षात्कारी असावयास तर पाहिजेतच. त्यांना साक्षात्कार हा तर मुद्दा पहिलाच पाहिजे, पण त्याला महान श्रुती ग्रंथातील ज्ञान पूर्णतः आत्मसात असायला हवे. म्हणून ग्रंथ वाचायचे आपण, मग आपल्या डोक्यातला गोविंदा निघू शकतो. अनंत वाचाळपणा बडबड नाही करायची. बाबांना तर लय राग येतो अशा नाठाळ गप्पा कचरपट्टीत करणार आहे. मग ते तुकाराम महाराजांच्या पुलावर बसलेले असले तरी त्या नाठाळच गप्पा आहेत. आम्ही गाडी चालवत असताना कधी कधी बाबांना कळायचं हे टिळक रोडला इशला बसतात 4-4 टाईम तास रिक्षावाले गप्पा मारीत. तर बाबा मला म्हटले होते, मग तुम्हाला लईच परमार्थाची आवड आहे की नाही, मग कामावर गेलं कामाच्या वेळेला काम करायचं आणि मग घरी आल्यावर ग्रंथ घेऊन चौघांनी बसायचं ना. मग त्याची देणार घेणार होणार ना. याला सुचेल काय त्याच्यातून, त्याला काय, मग ते करायचं आपल्याला. पण त्याला श्रुती महान निसंशयपणे पण त्याला महान श्रुती ग्रंथातील ज्ञान पूर्णतः आत्मसात असायला हवी. श्रुती ग्रंथातील ज्ञान पूर्णतः आत्मसात असायला हवे, कारण महान श्रुती ग्रंथाच्या अभ्यासाशिवाय साक्षात्कारी महात्म्यांना सुद्धा आपले प्रगाढ ज्ञान शिष्यांना प्रदान करण्याकरता उचित भाषेत विवरण करण्याचे कौशल्य असूच शकणार नाही. कौशल्य पाहिजे त्याच्याकडं, आणि ते कौशल्य या ग्रंथातून मिळतो. एखाद्या यांनी प्रश्न विचारला तर ते कोणत्या तरी ग्रंथ त्याचं भेटणार ना उत्तर, पटकन समाधान. आणि जर त्याचं समाधान नाही करू शकत तर आपण त्याला ते दिव्य ज्ञान प्रदान करू शकत नाही. ब्रह्मविद्या आणि विद्वत्ता याशिवाय सद्गुरूंना आत्मसंयम आणि पूर्ण विकसित झालेल्या अंतःकरणाचे विपुल धन पाहिजे. ते व्हायबल झाले नाही पाहिजेत. ते त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांवर अफजल खान आला, त्यांनी बाहेरून दाखवलं मी ढासळलेलो आहे, पण अंतरातून ढासळले नव्हते, म्हणून त्याचा कोथळा बाहेर काढण्यात आला. ते त्यांच्या भूमिकेवर आत्मसंयम त्याच्यावर ठाम पाहिजे. मी आत्मा आहे या भूमिकेवर, त्याच्यावर होते. तुकाराम महाराजांची धिंड काढली, हो, गरम पाणी टाकलं, गाथा बुडून टाकला. शिव्या साप देत नाही बसले लोकांना. आत्मसंयम आणि पूर्ण विकसित झालेल्या अंतःकरणाचे विपुल धन पाहिजे. सागरा एवढी विशाल भूमिका पाहिजे. गटार आहे, गंगा आहे, सिंधू आहे, काय त्या नद्या असतील, तुंगभद्रा, सगळ्यांना घेणार आणि गटारीला पण घेऊ शकतो. त्यांच्याकडे अप्रतिहत असा दयेचा निर्झर हवा. बघा, दयेचा निर्झर कसा पाहिजे बाबाकडं. फ्रीजमध्ये ठेवलेली बाटली आहे की नाही, पाण्याची बाहेर बाटली काढली तर तुम्ही ते थंडा घेता की नाही, ते कसं असतं, पाझरत असतं की नाही बाहेरून. माठ कसं पाझरत असतो, कधी पाझरतो माठ, पाझरला तर पाणी थंड राहील का, पाझरलाच नाही तर. मग बाबा पाझरला ना तर थंड राहील नाही तर बाबा बी तापलेला राहील, कोमट पाणी राहील माठामध्ये. अप्रतिहत असा दयेचा निर्झर हवा की जो व्यक्त होण्याकरता त्यांना काही विशेष कारण लागत नाही. तुम्ही फक्त त्यांना परमार्थिक गोष्ट बोला बरं. अरे सगळी कामं टाकून देऊन तुमच्या मागं पळत बस, त्यांना दुसरं काहीच नाही लागत. ते म्हणले बाबांकडे गेलो का, तर एक ताई म्हणली बाबांना माझ्या घरी जेवायला घेऊन या. आणि माझं मालक आहे ना
आप्पा म्हणले तो बिलकुल ऐकत नाही, पण मला माहिती आहे बाबा आल्यावर फरक पडेल. आणि घेऊन गेल्यावर मला म्हणले, मग आम्ही दोघं जाऊन शांत बसलो. आता तो मनुष्य काय बोलत नाही. ते म्हणले सांगा ना यांना, सांगा ना. अरे सांगा ना साठी काहीतरी करायला पाहिजे ना, काही सुरुवात काहीतरी उकरून द्यायला पाहिजे ना. हां, असंच तुमच्या भावाच्या घरी मेळावा झाला आणि भोसले बाबा म्हणले मग आम्ही इथंच मंडपात झोपतो. आणि त्या दिवशी पाऊस बी आदल्या रात्री की झालं. मी म्हणलं नाही जमायचं, नको. आणि तिथं तुमच्या घरी पाहुणे रावळे लग्न का काय कार्यक्रम होता. मग मी डुमरे काकींना म्हणलं तुमच्याकडं जमत. ते म्हणले चालेल, पण बाबा तुम्ही पण या. मग भोसले बाबा, दादा, भोसले बाबांबरोबर 4-6 लोक गेले. मग सकाळी रात्र आराम केला आणि सकाळी उठल्यावर ताईंनी सगळ्या मैत्रिणी जमा केल्या जावा बिवा आणि काहीतरी सांगा ना. ते म्हणले काहीतरी सांगायला तुम्ही नळावर काहीतरी भांडण काढा म्हणजे काहीतरी होईल ना. काहीतरी खुद्र पाद्र काढा म्हणजे मग त्याच्यातून निघल. हां, तसं काय होणार आहे. मग आपण म्हणले मीच काहीतरी एक प्रश्न काढला, बाबा हे कसं, हे कसं म्हणणाराला माहीत नसतं असं नसतं. त्या निमित्ताने एकाच्या कैवारी उगवी आणि कांसी कोडी. ते व्यक्त होण्याकरता त्यांना काही विशेष कारण लागत नाही. अहो ते लगेच पगळणार. ते विशेषतः त्यांची भूमिका तुम्ही जगातला कोणताही दृष्टांत तिथं देऊ शकत नाही. पेट्रोल, कापूर, गौरी, त्याच्यापेक्षा ते लगेच गौरीला थोडं फुकावं लागेल, कापराला कमीत कमी आग्नीजवळ न्यावं लागेल, पण पेट्रोल खेचून घेईल त्याला. अशी त्यांच्यामध्ये ते तुम्ही फक्त त्यांना पाहिजे तेवढं किती तासन तास, कारण त्यांचा विषयच तो आहे. विशेषतः ज्यांनी त्यांच्या चरणाशी आध्यात्मिक आश्रय घेतला आहे त्यांच्यावर त्यांचा वर्षाव होणारच. अहो ते कोणावरही करणार. ते म्हणतात म्हणलं ज्यांनी त्यांच्या चरणाचा आश्रय घेतला आहे त्यांची तर ते काळजी घेणारच. हे सुपरिचित आहे की शासित तसेच शास्ते या दोन्ही करताही राष्ट्राच्या घटना कायद्यात कायदे कानूननी तरतूद करून ठेवलेली असते. ज्या अर्थी त्या ग्रंथामध्ये आध्यात्मिक विकसनासंबंधीचे नियम घालून दिलेले आहेत त्या अर्थी शंकराचार्य आपल्यामध्ये आध्यात्मिक विकास करू इच्छिणाऱ्या साधकाकरता काही अत्यावश्यक नियमाचे जसे वर्णन करतात तितक्याच आवेशाने सच्चा आणि प्रामाणिक गुरुच्याही करता विशिष्ट गुणाचे बंधन घालतात. कायदे बनवलेत ना, राजालासुद्धा कायदा आहे आणि प्रजेलासुद्धा कायदा आहे. तसं जसं साधक असा पाहिजे याच्यासाठी खर्च केला, तो ज्ञानी तो वैराग्यशील पाहिजे, त्याच्यामध्ये मुमुक्षुत्व पाहिजे, शमदम साधन पाहिजे, तितिक्षा पाहिजे. मग त्यांच्यामध्ये पाहिजे तर यांच्यामध्ये काय पाहिजे तर ते सांगतात. ते गुरूंच्यामध्ये काय पाहिजे. आत्यंतिक भक्तीने सद्गुरूची सेवा केल्यावर जेव्हा ते तुमचा समर्पण भाव, नम्रता आणि सेवा यामुळे प्रसन्न होतील. म्हणजे आपण म्हणत असतो ना, ते गाईला जसं पानवायचं असतं तसं बाबाला पानवायचं असतं. पण आपल्याला बाबाला पानवावं लागलं नाही. आपल्याला पाहिल्याबरोबरच बाबा पानवले. राजेवाडी वगैरे इस्लामी पाहतो गाय आहेत हे अशा तगड्या. आपल्या गावाला किती हिरवं खाल्ले तरी त्या इथं नाहीत. मला वाटतं त्या तुपाच्या रोट्या खातात म्हणून हे वाटतं गुटगुटीत. आणि त्या जर रस्त्यात बसलेल्या असत्या ना तरी अशी दुधाची धार चाललेली पाहिली का नाही. दुधाची धार रस्त्यात बसली, काढलं नाही दूध, पानवायला नाही आले, वासरू नाही सोडलं. तसले गुरु भेटलेत आपल्याला. काय भाग्य असेल, आपण काय पुण्य केलं असेल बघा. तुमचा समर्पण भाव, विनम्रता आणि सेवा यामुळे प्रसन्न होतील. बघा तुमच्याकडे आपल्याकडे समर्पण भाव पाहिजे. भाव खायला भाव नको आहे आपला, भाव पाहिजे. पण कोणता भाव पाहिजे. समर्पण. भाव खाण्यासाठी भाव नको आहे. विनम्रता पाहिजे. नम्र जर झाले तर विद्या विनयन शोभते. विनय पाहिजे. आणि सेवा यामुळे प्रसन्न होतील. एवढं सगळं करून काहीतरी स्वतःच्या खिशाला बी झळ पाहिजे, शरीराला पण झळ झाली पाहिजे. संसारिक काम टाकून कधीतरी इकडं पळायला बी पाहिजे. तेव्हा त्याच्याकडे जाऊन तुम्ही काय जाणले पाहिजे ते स्पष्ट करण्याबद्दल प्रश्न करावा. बाबा आता आम्ही सगळं केले. बाबा म्हणले काय रे बाबा, काय तुझा विचार आहे. बाबा तुम्ही काय जाणले ते मला सांगा. तुम्ही कशा पद्धतीने जाणले, नेमकं करायचं काय, परमार्थ म्हणजे काय आपल्याला, हे त्यांना विचारायचं. बघा आता हा इकडे योगायोग बघा, हा 34 नंबरचा श्लोक आहे. आणि 4थ्या अध्यायात 34 नंबरचा श्लोक आहे. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेने सेवा. विनम्र भावाने जाऊन सेवा करायची, मग विनम्र भावाने
मग अपेक्षित आपले. सेवा नाही काय नाही, मग मग नाही अपेक्षित आपले. हे स्पष्ट आहे की जोपर्यंत साधक शिष्याने दीर्घकाळपर्यंत सद्गुरूशी अनुसंधान साधले नाही. किती दिवस? घाडगे बाबा 27 वर्ष बाबा असताना बाबांबरोबर आहेत, आणि आता मध्ये 26वी बाबांची पुण्यतिथी झाली, आणि अजून 6 महिन्यांनी 27वी. 27 आणि 27 54 53 52 वर्ष अजून सेवाभावी आहेत. तोच भाव आहे त्यांचा. ते तुम्ही जर कीर्तन करत असले तर तुम्हाला ते वेगळं नाही समजत. ते म्हणतात बाबांचं. आपण म्हणलं काय बाबा तुम्हाला ऐकायची गरज आहे? त्यांचा भाव तसा आहे. जोपर्यंत दीर्घकाळपर्यंत सद्गुरूशी अनुसंधान साधले नाही तोपर्यंत त्यांना कितीही प्रश्न केले वा त्यांच्याशी चर्चा केली तरी त्याचा काही उपयोग नाही. चर्चा केली तरी तुमच्या आपल्या खोबडीत घुसणार नाही. कारण आपण एक वेगळ्या अँगलनी पाहतो ना. आपण कसे शाळेमध्ये विद्यार्थी आणि गुरुजी हा भाव आहे ना, तो परमार्थात भाव लागत नाही. त्या भावाचा सुद्धा इंड व्हायला पाहिजे. दोघं एकाच टेबलवर बसले पाहिजेत, मग कळणार. हा, एक खाली बसला आणि एक वरून बघतोय, त्याला धरणं दिसण्यात फरक पडेल की नाही? तसं तोही भाव नाही चालत तिथे. एक स्टेपला असा तो भाव संपला. आता तोपर्यंत त्याने कितीही प्रश्न केले वा त्यांच्याशी चर्चा केली तरी त्याचा काही उपयोग नाही. सत्संगाचे सार अशा परिपूर्ण समरसतेतच सापडते. समरसतेतच सत्संगाचे सार सापडते. कधी सापडते? समरसतेत. आणि आपण वेगळे राहिलो ना, आपण त्यांना बाबा बाबा असं आहे, बाबा तसं आहे तरी नाही, बाबा लय गुणी आहे तरी नाही, आणि बाबा अवगुणी आहे तरी नाही. कारण तुम्ही काय पाहता? तुमच्यापेक्षा त्यांना वेगळं. परमार्थनिष्ठा ही काही अशी गोष्ट नव्हे की रिकाम्या वेळेचा एखादा तास उगाच दवडण्याकरता आपण त्यांच्याविषयी आपसात चर्चा अगर वादविवाद करू शकू. असे पण होते बाबा म्हणले. ते म्हणायचे आता पुलाव बसायचे तास दीड तास, चला जाऊ बाबाच्या घरी. बाबाच्या घरी गेले, चहा पाणी होईल, उलट सुलट काहीतरी विचारता येईल, हे काय ते काय काय. आपला टाईम झाला का परत? बघ आता येतो बाबा, बाबाचा विषय पुरा होऊ नाही तर नाही होऊ. आणि असं होतं का बाबाचा विषय पुरा होतच नाही. उलट घरचे म्हणतील आता बस झालं, आता जेवायची वेळ झाली, आता सोडा आणला. रिकाम्या वेळेचा एखादा तास उगाच दवडण्याकरता आपण त्याचविषयी आपसात चर्चा अगर वादविवाद करू शकू. अशा बोलण्याने नाही कळत. किती लोक म्हणतात आम्ही तुमच्या बाबांचं कीर्तन ऐकलं, आम्ही साथ केलेली. एक मनुष्य भोसले बाबा म्हणले, एका ठिकाणी गेलो, असा फेटा बांधून जाणता मनुष्य पुढं बसला होता, आणि कीर्तन झाले. म्हणला मी श्रीपद बाबांचं कीर्तन ऐकले, मी बंडोबाबांचं ऐकले. ते म्हणले मग मी गारच झालो. मी म्हणलं बरं झालं यांनी कीर्तनाच्या अगोदर नाही सांगितलं. नंतर म्हणलं मग माळ कोणाकडून घातली? अजून माळ नाही घातली. तू ऐकून काय केलं रे? आता त्याला गोडीची भाषा कळेल का? तू कशाला सांगतो मी एवढे दिवस बाबा बरोबर आहे, बाबा पाहिलं. बाबा काय पाहिलं तू? शरीरच पाहिलं ना, आकारच पाहिलं ना बाबाचा. काय पाहिलं बाबा? तुम्ही असं आमच्याशी का बोलतो? तो माणूस इथे आहे का आता? तुकाराम महाराज म्हणतात, तुकाराम महाराजांनी याच्यावर प्रमाण केलं. तुका म्हणे ज्ञान आणि दिमागाची भनभन. कसं आहे गावठी बोले काय? ही ज्ञान दिमागाची भनभन. काही नाही उगत बाबा हे कसं, आणि याचा टाईम झाला का हा चालला. बाबाला दिलं कामाला लावून, बाबाचं इंजिन केलं गरम आणि गेला निघू. तू आपण त्याचविषयी आपसात चर्चा अगर वादविवाद करू नये. शांततेच्या आणि स्थिर चित्ततेच्या वातावरणात ती समजून घ्यावायची असते. इथे सकाळी येतो ना आम्ही. आता पण बघा, आपण दीपक बाबांना लाख लाख धन्यवाद आहे. आपण आपल्या कोणाच्या घरात किंवा मंदिरात सुद्धा ती शांतता भेटली नसती. मंदिरात आलं असतं एखादं टांग, त्याला काही येडलं काही घेणं देणं नाही. देव शांत बसलाय, त्याच्या डोक्याची कर्कश आवाजाने त्याला तापायला होतं. त्याला पण राग येत असेल. रात्री अपरात्री आपण बघा बरं, अचानक फोन वाजला, कोणी काय बडबड केली, काय होतं? देवाला सुद्धा शांत बसून देत नाही. हे शांततेत हे ग्रंथ समजून घ्यायचे असतात. पूर्ण मनाची सगळी दालनं उघडी करायची,
हे घ्यावे साठो वाटे चित्ताच्या मनाच्या हा म्हणजे आपल्याला शेवटचंच घ्यायचं होतं. चित्त मोबदल्या द्यायचं, मन मोबदल्या द्यायचं ना आपण रिकामं व्हायचे. पण आपण रिकामे नाही. म्हणून का रिकामे नाही? साठवणीचे रुंदले जागे. जिथं साठवायचे तिथं बाकीचं गबाळ साठवून ठेवलं. शांततेच्या आणि स्थिर चित्ताच्या वातावरणात ती समजून घ्यावायची असते. कारण हे समजून घेणे हा एक त्यांच्या शब्दापेक्षा स्वतःच्या निष्ठेने ओथंबलेल्या हृदयातून बाहेर पडणाऱ्या त्या शब्दाभोवतालच्या अर्थामागील तळमळीच्या वलयातून व्यक्त होणारे महात्म्याचे गूढ साक्षात्कारी अनुभव समजून घेण्याचा प्रयत्न असतो. ते बोलतात शब्द, पण त्या शब्दाच्या बाजूला असं एक भरगतचं एक, जसं आपण खातो ते पण नाही गुलाबजाम बघायचे, खातो ते नाही. आपण हॉटेलमध्ये गेलो आणि त्याला म्हटलं मला गुलाबजाम दे, तो डिशमधले देणारे गुलाबजाम नाही आपण बघायचे. त्या दुकानात त्या बर्नीत जे बुडतायत ना ते बघायचे. तसं त्याच्यात तो ओथंबलेला भाव आहे, तो गच्च भरलेला आहे तो भाव. बिंब तरी बच केवडे परिप्रकाशाचे त्रैलोक्य थोकडे. तैशी शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. कशी शब्दाची पाड? आता एखाद्या आईवर नाही तर बहिणीवर शिवी दिलेली, शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. आता बोलू कशी होई? आई माईवर शिवी दिली लगेच त्याचा पारा कसा गरम होतो. तसं त्याच्यातून त्या शब्दाभोवतालच्या अर्थामागील दुसरं तळमळीच्या वलयातून, सांगण्याच्या तळमळीच्या वलयातून व्यक्त होणारे महात्म्याचे गूढ. तुम्हाला असं वाटतं ना कोण उंच माणूस बसला थोडा बाजूला सर का? शब्द, आणि ते शब्द व्यक्त होत असताना त्याच्या बॉडीवरचे झालेले कंपन ती सुद्धा आपली बॉडी कॅप्चर करत असते. फक्त कानाने नाही ऐकत आपण, डोळ्याने ऐकतोय, आता त्वचेने ऐकतोय, आता आपण एवढं ऐकतोय. त्याच्यातून आपलं त्या आकलन होत असतं. तळमळीच्या वलयातून व्यक्त होणारे महात्म्याचे गूढ सामान्य शब्द आहे, पण तो कळायला वेळ लागतो. तो शब्द 10 वेळा ऐकलेला आहे आपण. तुम्ही 10 वेळा ज्ञानेश्वरी ऐका, पहिल्या वेळेची वाचलेली आणि 10व्या वेळेची वाचलेली तो शब्द आहे, पण त्याची गूढ भूमिका होते. कधी? तुमचं सूक्ष्म अंतःकरण होतं. बुद्धी सूक्ष्म कधी होती? स्थिरावल्यानंतर होते. साक्षात्कारी अनुभव समजून घेण्याचा प्रयत्न असतो. श्री शंकराचार्य या ठिकाणी साधकाने गुरु सान्निध्य कसे साधावे आणि प्रथमतः त्यांना भक्तीने कसे आळवावे, त्यांच्यावर श्रद्धा कशी कशी ठेवावी. आज बी आपल्याला जे बी कळलं ना, आपण जेवढे समरस झालो तेवढं कळलं आहे. आपण त्याच्यापेक्षा समरस जास्त झालो ना तर त्याच्यावरचं कळेल. मला वाटतं ते ताईची ओळ पाटे त्याच्यावर काय, तो मी जसं मला भजाल तसा मी त्याला तसा बसतो. कोणाची तरी पाटे आपल्या बी, तू जैसा मज कारणे, ज्ञानेश्वरीची चालते आम्हाला, भागवताची म्हणजे एरवी तरी पाहे जे भजती माझ्या ठाई मीही तैसाची भजे. म्हणजे इकडून बटाटा भजे आणि तिकडून कांदा भजे, तसाच भजे म्हणे मी पण. तुम्ही जसं बाबाला भजाल तसं. तुम्हाला उदाहरण सांगतो. त्याच्याकडं गाई विकत घेतली, तुमच्याकडून गाई विकत आणली यांनी, गुलाबी हां, आणि तुम्ही सांगितलं विकताना 12 लिटर दूध देते, आणि गाय दूध किती देत होती? 10. कारण विकणारे असे सांगतात ना, कदाचित सांगतील, नाही जास्त सांगणार, 12 लिटर दूध देते, 10,000 रुपयाला ठरली. यांनी घेतली आणि 4 महिन्यांनी यांची तुमची भेट झाली. कशी गाय कशी देते, किती देते दूध? हे म्हणले 15. का? तुम्ही जसे त्या गाईला भजत होते तशी ती तुम्हाला दूध देत होती. आता हे त्या गाईला तसे भजतात म्हणून ती गाय त्याला, गाई तीच, पण सांभाळणाऱ्या माणसांमध्ये फरक आहे. तसं ऐकणारा आणि सांगणारे तेच, पण प्रत्येकाच्या मनोवृत्तीमध्ये, बुद्धीमध्ये कॅप्चर करण्यामध्ये तो शब्द आहे, पण तो गल्लत करू शकतो. एक शब्द गल्लत करू शकतो.
त्यांच्या भक्तीने कसे आळावे, त्यांच्यावर श्रद्धा कशी 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 ठेवावी हे शिकावे आणि त्यानंतर त्यांची भक्ती भावनेने सेवा कशी करावी आणि अनुग्रहित होण्यास लायक झाल्यानंतर सद्गुरूशी आदरयुक्त जवळकीचा एक भाव असा निर्माण करावा ते स्पष्ट करतात. बघा आता अनुग्रहापर्यंत गेले, त्याच्याही पुढे अजून जवळीक पोरगी पसंत करायच्या अगोदर जवळीक पाहुण्यांशी. नंतर पोरगीचा गण लावला का ते फिरायला जातील, तो एक भाव आहे. लग्न झाल्यावर फिरायला जातील आणि 2-3 पोरं झाल्यावर फिरायला जातील. जसजसं त्यांच्याशी एकजीव होत जाणार तसतशी ती त्या घराची मालकीन होते. 2-3 मुलं झाल्यावर तिला म्हणलं निघ घराच्या बाहेर, तर ती लगेच चवळा गवळा आवरून निघेल का नाही? नाही का? तेवढं आपल्याला बाबावर वजन कमवायचं आहे. बाबा म्हणले चल गेट आउट, ही काय फॅक्टरी नाही बाबा, आम्ही आता वतनदार झालोय. सकाळी ती एका ताईंच्या घरी गेलो, चहा बनवला. म्हणलं मला चहा जमत नाही, त्रास होतो. मागच्या वेळेला गेलो आंब्याचा रस दिलता, म्हणलं मला गोड चालत नाही. फरसाण दिलं, म्हणलं मला डाळीचं चालत. तुम्हाला द्यायचं काय मग आम्ही? अरे बापरे. मी म्हणलं बरं आहे बाबा, हे नाही चालत ते नाही चालत, 2-3 वेळा झालं. आता हा कसा संबंध आहे? हा संबंध काय? हे संबंध तेवढं निर्माण करण्याची ती पण एक ढप आहे. अनुग्रहित होण्यास लायक झाल्यानंतर सद्गुरूची आदरयुक्त जवळकीचा एक भाव कसा निर्माण करावा ते स्पष्ट करतात. जवळकीचा एक भाव कसा निर्माण करावा, अशा प्रकारचा गुरु शिष्य नात्यातून काहीतरी परिणामकारक फल निष्पन्न होऊ शकते. व्यवहारसुद्धा सांगतो. लग्न झालेली मुलगी आणि तो मुलगा जरी एकांतात आले तरी त्यांच्या त्या दोघांचे जे भाव आहेत त्याच्यातून ती संतती आहे. मुडदाड संतती व्हायला हे कारण आणि चपळ संतती व्हायला बी ते कारण आहे. तुम्ही याला किती उत्साह आहे. जे आपलं धर्मशास्त्र हे शिकवतं, मुलगा होईल का मुलगी हे पण शिकवलं जातं आहे धर्मग्रंथांमध्ये. राजकुमार कसं तयार करत होते, तिथी दिवस पाहून त्यांचा संबंध घडून आणत होते. राजा तयार होत होता. मग एक सामान्य व्यवहारातला राजा निर्माण करायचा आहे. इथं परमार्थातल्या पट्टाभिषेक त्याला करायचे, राज्यावर बसायचे, आत्मानुभूतीच्या. किती अलर्ट पाहिजे तो. नात्यातून काहीतरी परिणामकारक फल निष्पन्न होऊ शकते. या नात्यातून परिणामकारक फल निष्पन्न होऊ शकते. म्हणून वेदांतामध्ये गुरुपसंती पद्धतीवर फार भर दिलेला आहे. मुलगी पसंती, मुलगा पसंती, बाबा पसंती असा याच्यावर दिलं आहे. तुम्हाला बाबा चॉईस करायचा आहे. आजकाल दुर्दैवाने आपणास असेही साधक सापडतात की ज्यांना शहरातील दुसऱ्या टोकाला राहणाऱ्या सद्गुरूंना जीवनाचेच ध्येय, त्यांचा मार्ग, त्यांची साधने इत्यादी संबंधी माहिती दूरध्वनीवरून विचारणे याबद्दल काहीच वाटत नाही. दूरध्वनीवरून लांबून त्यांना विचारायला काहीच वाटत नाही. ती तशी पद्धत नाही आहे. अशा तऱ्हेने दूरध्वनीवर देता घेता येणारी शिकवणी अध्यात्म मार्गात असू शकत नाही. आध्यात्मिक जीवन आणि सत्यत्वे या क्षेत्रातील साधकाला सद्गुरूच्याकडे आदराचा आणि समर्पण भावनेने जावयास सांगितले जाते. जशी विदुर काकांची आई व्यासांकडे आदर भावनेने गेली होती. पंडूराजाची पत्नी नव्हती गेली, धृतराष्ट्राची आई नव्हती गेली. तेव्हा केवळ सद्गुरू शिष्याला अध्यात्मविद्येचा अनुग्रह देऊ शकतात. म्हणजे त्याला म्हणतात प्रबोध दिला, पण होऊ तेव्हा शकतो. असं रिलेशन असेल तेव्हा होऊ शकतो. व्यवहारात दिला, अनुग्रह दिला, अनुग्रह झाला. या श्लोकात हे स्पष्टपणे सूचित केले आहे की साधकांनी सद्गुरूचा दुरुपयोग करू नये. भेटल्यानंतर अवास्तव चर्चा करू नये त्यांच्याशी. वेळेचं इतकं सोनं करून घ्यायचं अशी माणसं आपल्या सान्निध्यात येऊ शकत नाही. आणि आली तर त्याचा पुरेपूर फायदा करायचा. लोहा गरम आहे, मार दो हातोडा. ती ताव निघून गेला त्या लोहाराच्या, तिथला किती ठोके टाकून काय उपयोग आहे का? मग मिळाल्यानंतर बाबांना प्रापंचिक चर्चा नाही करायच्या, परमार्थिक चर्चा करायची. आणि सगळ्या प्रश्नांचं उत्तर फक्त आहे
एक सगळ्याचं रामबाण उपाय, सगळं औषध आहे सगळ्या रोगावरचं. काय? प्रभूचं नामस्मरण. सगळ्या याच्यावर रामबाण उपाय. बस. या श्लोकात हे स्पष्टपणे सूचित केले आहे की साधकांनी सद्गुरूचा दुरुपयोग करू नये आणि त्यांच्याशी ऐहिक प्रश्नावर अथवा कौटुंबिक समस्यावर चर्चा करू नयेत. एवढे अनपड असतात का? आहेत ना अनपड, म्हणून सांगावं लागतं. बघा, त्याबद्दल सक्त प्रतिबंध आहे. त्या गोष्टी तिथं चर्चा करायच्या नाही. तुकाराम महाराजांकडे जायचे लोक, आमच्या प्रपंचातले ह्या अडचणीत काय करायचं, माझं त्याच्यापेक्षा जास्त आहे, तुमचं कुठं सोडत बसू प्रश्न. कोणी तरी काम आहे, कोणाला ताण नाही, कोणाला त्रास नाही, घरोघरी मातीच्या चुली. त्याबद्दल आणि ज्यामध्ये ते पारंगत असतात अशा ब्रह्मविद्येच्या विशेष ज्ञानासंबंधित केवळ त्यांना विचारावे. ते ज्याच्यात मास्टर आहे त्याच्यात चर्चा करावी. श्लोक क्रमांक 35. शरण आलेल्याचा साक्षात बंधू. बघा, शरण आलेल्यांचा तो कोण आहे? साक्षात बंधू आहे. तो आपले दादा तसे आहेत, ते खरंच बंधू आहेत आपले. तू गुरु बंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तुझं वाच. हां, तू ही सदा रक्षिता, आपुदे आपदे आमते, आम्हाला तू सांभाळ करतो. अहो तो लय त्याची सांगताच नाही येणार करजी. भीम म्हणायचं याला कसं काय कळलं आम्ही अडचणी ते. तेवढा विश्वास पाहिजे स्वामीवर, तेवढा विश्वास पाहिजे. हे स्वामी आपणास नमस्कार असो. बघा कशी भाषा आहे. हा स्वामी म्हणजे हा कोण झाला? दास. नमस्कार असो. परमतत्वाच्या कृपाअमृताचा वर्षाव करून परमतत्वाच्या कृपाअमृताचा वर्षाव करून तुमच्या दृष्टी कटाक्षाने भवसागरात गटांगळ्या खाणाऱ्या माझा उद्धार करा. बघा, तुमच्या परमतत्वाच्या कृपाअमृताचा वर्षाव करून तुमची दृष्टी कटाक्षाने भवसागरात मी गटांगळा खाणारा आहे, माझा उद्धार करा. किती महत्त्वाचा मोजका प्रश्न आहे. असा प्रश्न विचारल्यावर बाबाला गुदगुल्या होतात, त्यांना मजा वाटते. श्री शंकराचार्यांच्या मधील कवी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण पौर्वत्य शैलीमुळे स्वतःमधील तत्त्वज्ञानाच्या हद्दी पलीकडे जाऊन सांगतो. बघा, एक बॉर्डर पण क्रॉस करून सांगतात. हे बॉर्डर क्रॉस करून सांगतात. बॉर्डर क्रॉस केव्हा केली जाते? जेव्हा ती मर्यादाच नाही राहत, मर्यादा संपते तेव्हा बॉर्डर क्रॉस करून भाषणं होतात. रात्री 11-12 रात्रभर जागणं बॉर्डर क्रॉस करू नये एवढं. ती आईकडे बॉर्डर क्रॉस करणं, सद्गुरूकडे बॉर्डर क्रॉस करणं. चंदूबाबाच्या गाडीतून जाताना म्हणलं, बाबा नात रडती का? हा. कधी रडती का? म्हणले कधी रडते. म्हणलं आमची पोरं मोठी झालं, आम्हाला रेडीमेड आली पूजा, ती रात्रीची कधी रडायची, असं वाटायचं फटके मारावं काय. तर तिची आई म्हणा तिला काय कळतं आहे. तर यशवंतभाऊ म्हणले की मी म्हणलं बायांनीच सांभाळावं. तर यशवंतभाऊ म्हणले खरं म्हणजे पुरुष म्हणून त्यांची नियुक्ती केली, पुरुष माणसाकडं जर सांभाळायला असते तर पोरं रडलीच नसती म्हणले. 1-2 वेळा त्यांनी प्रयत्न केले असते यशवंतभाऊ म्हणले, पण नंतर त्यांना कळालं असतं इथं रडून उपयोगाचं नाही, याच्यापेक्षा डबल रडावं लागेल. बघा ती अपार करुणा आहे त्यांच्या. मध्यरात्री पाजायचा टाईम आहे का? बघा बॉर्डर क्रॉस. शंकराचार्यामधील कवी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण पौरोक्त्य शैलीमुळे स्वतःमधील तत्त्वज्ञानाच्या हद्दीपलीकडे जाऊन सांगतो. श्री शंकराचार्यांच्या मधील कवी मान्य केल्याखेरीज त्यांचे तत्त्वचिंतन म्हणून मूल्यांकन पूर्ण होऊ शकत नाही. त्यांचा भाव जाणल्याशिवाय त्यांची सांगण्याची ती काय ती ओघवती वाणी आहे, तिला प्रतिबंध नाही. त्याच्याबद्दल तुकाराम महाराज म्हणतात धार अखंडित ओघ चालियला नित्य. धार अखंडित राहते आणि ओघ नित्य चालतो. केव्हा? पूजा होती मुक्ता फळे रस ओविया मंगळे. ती जेव्हा मुक्ता फळाने पूजा होते तेव्हा त्याच्यामध्ये रस ईश्वर होत असतो. कारण उपनिषदामधील भाष्य लिहिताना ते पुष्कळ क्षणी शब्दांची काटकसर आणि अभिव्यक्तींची अचूकता याचा हा त्यांचा धर्म असायच पाहिजे.
असे तत्त्वज्ञान आहेत हे ते विसरतात. हे लय थोडक्यात सांगायचं असतं, लय फापट पसारा नसतो सांगायचा ते म्हणतात. पण ते आता बॉर्डर क्रॉस करून पुढे गेलेले आहेत. कधी कधी तर श्री शंकराचार्यातील कवी हृदय त्यांच्यातील तत्वचिंतक मनावर ताण करीत असते. त्यांना वाटतं एवढं वेळ तुम्ही स्वतःचं कीर्तन ऐका, स्वतःचं कीर्तन. त्यावेळेला आपल्याला कळलं आपण कसं काय बोललोय. अहो आपली तेवढी लायकीच नाही, आपली कुवत नाही आणि आपल्यावरच ताण येतो. हे कसं काय घडतंय. त्यांच्या मनावर ताण करते, त्यांच्याच तत्वचिंतक मनावर ताण करते. एवढं कसं काय मी हे करू शकतोय. खाल्लं प्रस्तुतचा श्लोक असा आहे की त्यांनी अतिशक्तीपूर्ण वाक्प्रयोगाचा वापर केलेला आहे. सध्याच्या वृत्तपत्रवाचक पिढीला या श्लोकातील सौंदर्याचे त्यांना ओढून घेऊन आवर्जून त्यांच्याकडे लक्ष वेधल्याखेरीज सहजासहजी गुणग्रहण करता येणार नाही. त्यांना जर हे करायचं तर त्यांना त्या सगळ्या, जसं आपण एखाद्या काही कोणती वस्तू घ्यायला गेलो तर त्याचे फायदे जास्त सांगितले जातात. हो, म्हणजे प्रमाणापेक्षा तो जास्त तो डीलर त्याच्याबद्दल बोलत राहतो आणि तो जेवढा जास्त बोलेल ना तेवढा त्याचा माल संपत असतो कंपनीचा. आणि मग तशी त्याची काय वाढत राहते, इन्कम पण वाढते आणि त्याचा जो अधिकार आहे, हुद्दा, तो पण वाढला जातो. इकडं तेच आहे. सद्गुरूंना उद्देशून संपलं ना, ओढून आवर्जून लक्ष वेधले. हां, सद्गुरूंना उद्देशून लिहिलेले एक उत्कृष्ट प्रार्थना साधकाच्या करता या श्लोकात दिलेली आहे. आज तरी जगामधील सर्व धर्मांमध्ये प्रार्थना म्हणजे क्लेशकारक आणि लज्जास्पद अशी एक याचना असा अर्थ लावलेला असला तरी बघा, आता प्रार्थना करायची, आरतीची वेळ झाली, घामाघूम व्हायचं, जीव काढून बोलायचं, पण कायसाठी? भीक मागण्यासाठी. हे आरतीला गेलो होतो, देवा आता माझं तेवढं काम कर बरं. तसं नाही, हक्क पाहिजे तुमची तेवढी ती पावर निर्माण करायची. आपसुकात द्यावं लागेल त्याला आणून. कुत्र्याला ना त्याने जर ड्युटी व्यवस्थित केली तर मालकाला जेवताना चपात्यात भाकरी ताटातल्या टाकावं लागेल आणि तो काय त्याच्यावर मेहरबानी करत नाही. आज तरी जगामधील सर्व धर्मांमध्ये प्रार्थना म्हणजे क्लेशकारक व लज्जास्पद अशी एक याचना असा अर्थ लावलेला असला तरी प्रार्थना. मला आता शिंदे काकींची आठवण झाली. ते म्हणले पहिलं अनुग्रहाच्या अगोदर जर देवाचं काही काम केलं तर देवाकडं मागणी एवढी असायची, जसं सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळेला ब्राह्मण काकाला म्हटलं लिस्ट द्या का, ते अशी एवढी मोठी लिस्ट द्यायची. तसे आपण पण देवाला प्रसन्न करायला गेलो काय करायचो, एवढी लिस्ट घेऊन जायचो. पण आता कळालं देणारा घेणारा आणि सगळं काय ईश्वरच आहे. त्यामुळे आता मागणी तो का म्हणे काही न मागवानी. याचना असा अर्थ लावलेला असला तरी प्रार्थना म्हणजे दयेची याचना नव्हे, ईश्वराजवळ काही ना काहीतरी मागणे आणि त्याकरता त्याची स्तुती सुमने आणि गौरवगाणी गाणे याचे गायन करणे आणि त्याच्या जोडीला पेढा बर्फी व मेणबत्त्या देवाला अर्पण करणे म्हणजे त्या परिपूर्ण आणि अमर्त्य परमेश्वराला आशाबद्ध मानवाच्या पातळीवर आणून सोडणे होय. 21 नारळाचं तोरण, पेढा, बर्फी ही रिश्वत द्यायची, मग हे तुम्हाला देतो त्याच्या बदल्यात ते द्या. तसं त्याने आपण आपल्या कल्पनाच त्यांच्यावर लादल्या ना. आपण माणूस म्हणलं, आपण समोरच्याला काय समजतो, माणूस. बाबा म्हणले एखाद्या माणसाला म्हणलं देव काय असेल तर तो असा आगडबंब. आता म्हशीला जर विचारलं, म्हशीला नाही म्हशीच्या पारडाला जर विचारलं, पारडू माहिती आहे तुम्हाला त्याला जर विचारलं देव म्हणजे काय, तो म्हणाल हत्ती. कारण मी लईत लई मोठी पाहिली तर माझी म्हैस, बाप, टोनगा वगैरे यांनाच पाहिलेले. पण सगळ्यात मोठा देव म्हणजे कोण, हत्ती. तीच कल्पना ना आपली. आपण आपल्यापासून दुसऱ्या समजतो. तो काय ते समजायला आपल्याला तेच व्हावं लागणार. ईश्वर म्हणजे परमेश्वराला आशाबद्ध मानवाच्या पातळीवर आणून सोडणे होय. ईश्वर स्वतः ऐश्वर्यात असताना त्याला आपल्याकडून कोणत्याही गौरवाची आवश्यकता नसते. तुम्ही लय असे देवा, तुम्ही लय तसे. तो म्हणतो हा काहीतरी मोठं काम घेऊन आलाय. एका दिवशी आपण नानांची लई स्तुती केली किंवा साहेबांची स्तुती केली. साहेब म्हणतील काहीतरी याचं काम आहे, थोडेफार पैसे मागणार आता हा, ठीक आहे नाही, ठीक आहे नाही. असताना त्याला आपल्याकडून कोणत्याही गौरवाची आवश्यकता नसते, कारण तोच सर्वदाता असल्याने नेहमी पूर्ण संतुष्ट असतो. पावती तू पाडली बेट्या, तुला पावती पाडून वरचे पैसे मीच दिलेले आहेत. तुझ्याकडे जे आहेत ना
तेवढेच मी घेतले आणि बाकीचे जे खिशात आहे ते बी माझेच आहेत, पाहिजे तेव्हा काढून घेईल. देह हे काळाचे आणि धन कुबेराचे, हे की नाही. तेथे मनुष्याचे काय आहे, उत्तरपत्रिका सोडायची नाही, नुसतं पाठ करायची. तो सर्वदाता असल्याने नेहमी पूर्ण संतुष्ट असतो. असे असू नये मग कोणत्याही देशातील आणि काळातील प्रेषित आपल्या कानांना परमेश्वराचे दर्शन घेताना सामान्यपणे भेटवस्तू देण्यासंबंधी सांगतात. हे कसे? तो तर नाही, त्याला तर काहीच नको आहे, उलट तुम्ही त्याचंच त्याला देणार. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, का सयाने तुझी पूजा करू देवराया. अरे सगळं तुझं आहे, माझं काय? तर मग एकाने सांगितलं, एका महात्म्याने सांगितलं, आपल्या डोळ्यातली आसव ती आपली आहे, अहंकार आपला आहे, तो देऊ शकतो आपण, बाकी सगळं तेच आहे, तोच देतो आपलं. असे असू नये मग कोणत्याही देशातील आणि काळातील प्रेषित आपल्या भक्तगणांना परमेश्वराचे दर्शन घेताना सामान्यपणे भेटवस्तू देण्यासंबंधी सांगतात. हे कसे? प्रश्नचिन्ह. या प्रेषिताच्या जगातील शाश्वत महात्म्यांच्या सांगण्यानुसार ईश्वर हा काही विकत घेता येणार नाही त्याच्या मोबदल्यात, किंवा तो आपल्याकडून स्वतःच्या पशुतुल्य कर्मामध्ये भागीदार होण्याइतपत कोणत्याही तऱ्हेने अळवला जाऊ शकणार नाही. मग काय आपलं काय काळा बाजार शांत करायचा असेल म्हणून एवढी जेवायला घ्यायची म्हणजे झालं, तो त्याला दान दिलं म्हणून आपल्यामध्ये भागीदार होणार नाही आणि त्याला कशाची पण रिश्वतची गरज नाही. यावरून जाऊ शकणार आहे, यावरच त्यांनी उलट भर दिलेला आहे हे आढळून येते. रिअल साधू आहेत, त्यांनी याच्या उलट सांगितलं, हे काय नाही द्यायचं तुम्हाला, एक तुका म्हणे एक भावची कारण. बघा, देव विकला होता कोणी? सत्यभामेनी देव विकला होता, पुढच्या जन्मात मला तोच नवरा पाहिजे म्हणून. हे सगळे म्हणले, काय बोलणार तुला, तू एकटी मालक आहे का, नाही द्यायचं आम्हाला. मग नारद मुनी तर बांधूनच चालवले होते त्यांना, म्हणले मग पाहिजे का तुमचा नवरा, तुम्हाला परत हवा, मग तेवढ्या किमतीच्या वस्तू मला द्या. मग तुलना करायला लागली, सगळ्यांनी सगळ्यांचे दागिने माहेरून आणलेले सगळे टाकले त्याच्यात, काही नाही झालं. मग रुक्मिणी बाईसाहेब आले, म्हणले ते गबाळ काढा सगळं आणि एक फक्त तुळशीचं पत्र टाकल्याबरोबर देवाचं पारडवर घेऊन जा म्हणले. पा यावर त्यांनी उलट भर दिलेला आहे हे आढळून येते खऱ्या प्रेषितांनी. त्या उलट त्यांच्यामध्ये आज जे उच्चतर आणि दिव्यतर सुप्त अवस्थेत आहेत, बघा त्यांच्यामधलेच काही आहेत, त्यांच्या उलट त्यांच्यामध्ये आज जे उच्चतर आणि दिव्यतर सुप्त अवस्थेत आहेत ते कसे आहेत? झाकले मूठ सव्वा लाखाची, ते चित्रपटावर नाही आहेत. हो, ते समर्पण क्रियेत अभिव्यक्त व्हावे म्हणून प्रार्थना, प्रेम आणि भक्ती यांच्याद्वारा प्रभुचरणाशी समर्पण भावनेने शरण जावे असाच उपदेश साधकाला केलेला आहे. त्यांच्यातल्या काहींनी यांनी सांगितलं हे द्या, त्यांच्यातले जे सुप्तावस्थेत आणि उच्च दिव्यतर परिस्थितीत राहतात ते म्हणतात समर्पण क्रियेत अभिव्यक्त व्हावे, नंतर प्रार्थना, प्रेम आणि भक्ती याच्याद्वारे प्रभुचरणाशी समर्पण भावनाने शरण जावे असाच उपदेश साधकाला केलेला आहे. नमते घेऊन कार्य साधणे, हा भाऊसाहेब होऊन नाही, नॉर्मल होऊन, मग नमते घेऊन कार्य साधणे, गपचूप मी सामान्य आपली गावची काय लोक म्हणतात, हत्ती होऊन लाकडं नाही फोडायची, तर काय करायचं, मुंगी होऊन साखर खायची, मग तुम्हाला तिथं ज्ञान मिळणार. हीच एक युक्ती आहे. प्रेमळ भक्त जेव्हा मूर्तीपुढे साष्टांग प्रणिपात घालतो, आळंदीचे विद्यार्थी आहेत ना, ते तसं दर्शन घेतात, आपलं दर्शन नाही ना, आपल्या तेवढं टाईम बी नाही, आपल्या वरती लगत मागं ते निवांत वेळेस जातात, 4 मिनटात दर्शन झालं ह्या वेळेला. काहून का ना, प्रेमळ भक्त जेव्हा मूर्तीपुढे साष्टांग प्रणिपात घालतो तेव्हा तो अहंभाव, साष्टांग म्हणजे 8 अंगाने मी नम्र झालेले, आता माझं काहीच नाही राहिलं, लाथाडायचं लाथड, आपल्यामधील प्रतिष्ठेच्या चुकीच्या कल्पना, आपले शरीर, मन आणि बुद्धी याविषयी आसक्ती समर्पित करीत असतो. साष्टांग नमस्कार म्हणजे शरीर मी मोठा, माझं मन, माझी बुद्धी सगळं तिथं नॉर्मल करायचं. त्यावेळेला याच फसव्या भ्रांत आसक्ती मानवाला पशुतुल्य पातळीवर आणतात. आता वरच्या टॉपिकला जॉईंट आहे बरं का, या असं इकडनं दाखवावं लागणार बा. आता हे मागच्या ज्या फसव्या होत्या ना, हे द्या मग तो देईल, याच फसव्या भ्रांत आसक्ती मानवाला पशुतुल्य पातळीवर आणून सोडतात. कोण? शरीर, मन, बुद्धी, ते घालवायचं आहे. मी एवढं दिलं, मग त्याच्या मोबदल्यात काय दिलं तू? आणि त्या
आणि त्यास स्वरूपापासून चांगलेच लपून ठेवतात. बघा, ह्या काय गोष्टी शरीर मन आणि बुद्धी ओरिजिनल स्वरूपापासून त्याला बाजूला लपून ठेव. हे अहम भावनेचे समर्पण म्हणजे आपल्यामधील दिव्य स्वरूपावरील आवरण दूर करणे होय. समर्पण करायचं आहे कशासाठी? आपला अहमभाव घालवायचा आहे आणि आपल्यातील दिव्य स्वरूपावरील आवरण दूर करणे येते. ते आपला फायदा आहे त्याच्यामध्ये. समर्पणामध्ये समोरच्याचा फायदा नाही. आणि ज्या प्रमाणात ते दिव्यत्व अभिव्यक्त होईल त्या प्रमाणात ती व्यक्ती जीवनाला सामोरे जाण्यासाठी आणि सर्व परिस्थितीमध्ये समचित्त राहण्यासाठी आपल्यामधील क्षमता उंचावत असते. त्याच्या पार काही आकाश पडू दे ना, देह जावा थोरावू दे ना, काही फरक पडणार नाही. कारण त्यांनी काय केलेले? समर्पणामधून त्या दिव्यत्वातून हळूहळू त्याची अशी उंची झालेली. त्यामुळं कोणत्याही प्रसंगाला तोंड देताना त्याची क्षमता उलट उंचावली जाते. घटना ही तुम्हाला घडवण्यासाठी आहे. या ठिकाणी वेदांताच्या सद्गुरूंना शरण जाण्यास, त्यांचे गुण संकीर्तन करण्यास आणि बघा त्यांचं संकीर्तन करण्यास आणि विनम्र भावाने त्यांची सेवा करण्यास सांगितले आहे. हा दंडक म्हणजे शिष्याला बौद्धिकदृष्ट्या सद्गुरूचा बंदा गुलाम बनवणे नव्हे. बनवलेत ना बाबांनी गुलाम, बस का बस, उठ का उठ. नाही, तीच सिस्टीम पाहिजे खरं. त्या सिस्टीमनी घडल. बस का बस आणि उठ का उठ. परंतु या साधनेचा काही कालपर्यंत पाठपुरावा केल्यास शिष्य सद्गुरूच्या अंतःकरणाशी पूर्णपणे समरस होतो. त्याला बंदा गुलाम नाही करायचा, त्याला त्या सद्गुरूच्या प्रॉपर्टीचा, इस्टेटीचा मालक बनवायचा. त्या पत्नीने नाव घालवायचं आपल्या माहेरचं, स्वतःचं नाव बदलायचं, बापाचं काढून नवऱ्याचं टाकायचं, गावाचं नाव बदलायचं, आवडीनिवडी बदलायच्या. हे कशासाठी? गुलाम करण्यासाठी नाही, त्या घराची मालकीन होण्यासाठी. शिष्य सद्गुरूच्या अंतःकरणाशी पूर्णपणे समरस होतो. गुरूंना काही करावायचे असेल तर अतीत अवस्थेचा अनुभव शिष्यापर्यंत पोहोचवणे हे होय. गुरुला काय द्यायचं आहे? जे अतीत आहे, जे शब्दाने सांगता नाही आहेत, ते कशानेही सांगता नाही, ते तिथपर्यंत पोहोचवायचं आहे. कसं पोहोचवायचं? तर ते समर्पणेतूनच पोहोचवू शकतात. अतीत अवस्थेचा अनुभव शिष्यापर्यंत पोहोचवणे हे होय. आणि ज्या अर्थी अनंतत्वाची व्याख्या सीमित शब्दात करता येत नाही, ते शब्दाच्या पलीकडे, त्या अर्थी सद्गुरूंचा उपदेश हा फक्त शिष्याचा पूर्ण भक्तिभावाने स्थिरावलेल्या शब्द शांतचित्त अंतःकरणातच प्रतिध्वनित होऊ शकतो. ज्यावेळेला तो असा होईल तेव्हा बाबाला जे सांगायचं ते कळलं नाही तर कळणार नाही. बाबा एक सांगेल आणि हा करील एक. कसं करेल सांगू? उलटं. एवढा टॉपिक आहे पण सांगतोच. नवीन सुनबाई होती, मुंबईला राहिलेली. तिला गावचं माहीत नाही, पण गावाच्या पाटलाच्या घरात गेली. नाही, गावची होती पण ती गावालाच गेली सावकाराच्या घरी. आणि मग तिचे सासूनी सांगितलं, हे पापड घे आणि भाजीत बस. कुठं? ती जाऊन भाजीच्या वावरात बसली. सांगितलं काय? एवढा गोळ होऊ शकतो. एवढे येडपट आहेत ना, आहेत येडपट आहेत. शिष्याच्या अंतःकरणात उद्भवणारे कोणतेही विसंवादी सूर, बाबा एक सांगल आणि ते दुसरंच समजल, त्याच्यासाठी समर्पण भाव पाहिजे. म्हणजे मग त्याच्या डोक्यात ते येणार नाही. बाबा म्हणले ना, काहीतरी त्याचं मिनिंग असणार, काहीतरी त्याचं असणार. शिष्याच्या अंतःकरणात उद्भवणारे कोणतीही विसंवादी सूर सद्गुरूंनी आपल्या प्रवचनात कथन केलेल्या श्रुतीच्या उपदेश वाक्याच्या अभिप्रायावर बलात्कार करणारे असणार. तो म्हणणार, हे काय बरोबर नाही, हे काय बाबाला बोलायची गरज आहे का? बाबाने असं कशाला सांगायचं? हे कसं काय सांगितलं? हे बरोबर नाही. म्हणजे तो बाबाला उलट त्या शब्दाचा अर्थाचा गैरअर्थ काढील. त्याची छेड काढणारे विक्षेप करीत असतात. बघा, त्या शब्दाची छेड काढणार. डॉक्टरकडे जाऊन बघा बरं, डॉक्टर असं कसं बोलले? तो काय म्हणणार, मी डॉक्टर आहे का? तू डॉक्टर आहे? अर्थाचा अनर्थ भागवता चिंध्या अशा अर्धवट लोकांनी केलेल्या आहेत. आपल्या डोक्याचा गोविंदा करतात आणि दुसऱ्याच्या डोक्याचा गोविंदा करत बसतील. म्हणून आपणामध्ये आपणहून काही बदसूर निर्माण होऊ नये म्हणून आणि समचित्तता बिघडली जाऊ नये म्हणून शिष्य या नात्याने समर्पण भावाने आपण गुरुची सेवा केली पाहिजे. पण तुम्हाला सांगू, ती नाही सेवा करायची चान्स देणार. परी नाही घडली, सेवा नाही देणार चान्स.
सच्चे माणसं सच्चे ते का नाही देणार सेवा करायला? सांग बरं, का नाही सेवा करायला चान्स देणार? कारण ते समोरच्यामध्ये काय भाव पाहतात? सद्गुरूच पाहतात, आपले गुरु आहेत, आपला परमात्मा आहे, आपलं आराध्य दैवत त्यांच्यामध्ये पाहतात. म्हणून ते कोणत्याही प्रकारचा त्याचा बेनिफिट घेण्याची इच्छा करत नाही. शिष्य या नात्याने समर्पण भावाने आपण गुरुची सेवा केली पाहिजे आणि सद्गुरूंच्या चरणाशी प्रार्थना करून त्यांची पूजा केली पाहिजे असे बजावले आहे. त्यांच्या याच्यातून उलटा अर्थ नाही निघाला पाहिजे. म्हणून समर्पण झालं. बघा बरं, मुलं समर्पण नाही पण बायको समर्पण आहे. आणि तुम्ही मुलाला समजून सांगायला जा, तो त्या शब्दाचा गैरार्थ काढतो आणि बायको याची बायकून त्याची आई म्हणते, अरे तुझ्या बापाला तसं नाही बोलायचं, तुझ्या बापाला तसं नाही बोलायचं. तो तर मला समजत का नाही? अरे येडपटा, नाही समजत तुला, पण त्याला येडपटाला हे आपल्याला समजत नाही हे सुद्धा त्याला समजत नाही. तिथं डोका फोडल्याशिवाय पर्याय का? आता मला सकाळी मी एक क्लिप पाहिली, तुम्ही गेल्यानंतर तुम्ही म्हटले होते ना ती गोष्ट, एक याच्यामध्ये सांगितली होती, ती कोणी सादर केलेलं आहे अर्थसंकल्प, निर्मला सीताराम. तिने सगळा संकल्प सादर केला आणि राजीव गांधीचे चिरंजीव उभे राहून म्हणले, तुम्ही हलवा वाटून खाल्ला, तुम्ही हलवा वाटून खाल्ला. तर ती असं डोक्यावर हात घेऊन बसली, काय बोलावं याला, काय बोलावं याला म्हणले. हां, तर तो परत म्हणतो, आम्ही तुमच्याबद्दल बोलतोय, तुम्ही डोक्यावर हात का ठेवला? तेच तुला कळत नाही म्हणले. आता काय सांगू, आम्ही हलवा नव्हता वाटत. जे 10-20 किती माणसं आतमध्ये, 28 माणसं आतमध्ये होते. त्यांना एंट्री मारतानीच एकाला कळालं होतं तुझा बाप वारलाय, पण त्याला बाहेर येता नाही आलो. एकाचा मुलगा वारलाय. अशा समर्पण भावनेतून तिथं ते काम चाललोय आणि हा शहाणा म्हणतो हलवा वाटतायत. मग मी डोक्यावर हात नाही ठेवून मारून नाही घेणार डोक्यावर, तर काय करणार? एवढी उच्च लेवलला बसलेल्यांची डोकी अशी आहेत, कारण ते समर्पण भाव जाणू शकत नाही. आपल्यावर बेतल ना तेव्हाच कळेल. असो, श्लोक क्रमांक 35 पूर्ण झालेला आपला. हो, 35 पूर्ण झाला. किती ते किती? 35, 33, 34 आणि 35 3 श्लोक झालेले आहेत. विवेक चूडामणी श्लोक क्रमांक 35 पूर्ण झालेला आहे. आपण इथे थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा. अधिष्ठान विवेक चूडामणी ग्रंथ, इकडे सिट्टी मारली, फटका मारला म्हणून. अधिष्ठान विवेक चूडामणी ग्रंथ संत मालिका, तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा आता विश्वात्मके देवे, येणे भाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दाणे. जे फळांची व्यंकटी सांडो, दया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुर्गांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछित तो ते लाहो. प्राणी जात वर्षा सकळ मंगळे, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनावर्त मंडळी भेट तोडा होता, त्याला कल्पतरूचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, ओरते जे अर्णव विभूषांचे. चंद्रमेचे आलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जमा सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होईल त्रिलोकी. भजेलो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवी विशेष होती. दुष्ट विजय व्हावेची, एक कवळे श्री विश्वेश्वराहो. हा होईल दान पसारो, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती.